मग प्रचारात 15 दिवस गेल्यावर दुसरा राग कसा येईल? आपलं तसं आहे. आपण कोणत्याही मार्गामध्ये यश संपदा आपल्याला काय होत नाही. एक धरतो एक सोडतो, सगळंच बरोबरच वाटते नाही का. शेतीचं टोप नाही करावं, मग ते त्याची तेरवी आली, मग त्याचं लग्नही आलं, मग ते भावही आली. 1760 काम असल्यावर एका उद्दिष्टाचं कामामध्ये यश कसे मिळवाल तुम्ही सांगा? कसं शक्य आहे ते? सगळ्या गोष्टी बंद करायला लागल आणि एकच मार्ग धरावा लागल. एक मार्ग धरला का यश तयारच आहे की नाही? तर हे का होत नाही? काही पूर्वसंस्कार गती, पूर्वीचे संस्कार आहे म्हणून तुम्ही इथं आले, प्रारब्ध चांगला आहे म्हणून हातापायानं चांगले आहे तुम्ही, या सगळं बरोबर आहे, परिस्थिती चांगली आहे. पण काही संकल्पन, काही इच्छाशक्ती, पूर्वीचे संस्कार चांगल्या पाहिजे तर तुम्हाला संकल्प तयार करावा लागल. आणि संकल्प तयार केला का मी आता दुर्गा राग समजा 5 दिवसात झाला पाहिजे, संकल्प चांगला आहे, पण इच्छाशक्ती नाही, चंचल मन आहे, तो सांगत आहे त्याच्याकडे लक्ष नाही का. तुमचं इकडे लक्ष आहे, पोरगं हिंगण गाठले जायचं आहे, 3 वाजेपर्यंत झालं पाहिजे, तर कसं ते पटलं? आकलन नाही होणार. पूर्ण तिथं शक्ती, इच्छाशक्ती होता लागल पूर्ण. तिच्या मागं त्या इच्छाशक्तीमध्ये दुसरं काही येता कामा नये, म्हणजे दुर्गा राग तयारच होईल. म्हटलं त्यासारखं आपलं आहे. तर ज्यावेळेस हा जीव शरीरातून जातो त्यावेळेस अंतकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार, चित्त चतुष्टय साधन हा घेऊन जाते. स्थूल देह इथं सोडून देते, सूक्ष्म संस्कार घेऊन जाते. पुढच्या देहामध्ये इंद्रियाची साथ मिळते, तिथं प्रगटीकरण करता येते. परंतु तिथं पुन्हा इच्छाशक्ती पाहिजे, तर चटकन ते स्मरणात येईल. नाही तर मग स्मरणा माझी विस्मरणं ह्याची अभेदाचे लक्षणं असं होईल. तर आपला विषय चालू होता की जीवन सुधार करणं. जीवन सुधार करण्यासाठी कर्माचा बिघाड होऊन आहे, वृत्ती चंचल आहे, ध्यास एक नाही आहे, अनेक ध्यास आहे. तर अगोदर यापैकी कर्मसुधार करावा लागल की वृत्ती सुधार करावा लागल की ध्यास बदलावा लागल, हा प्रश्न आहे. तर अगोदर काय करावं लागल? वृत्ती सुधार करावा लागल. आपण कर्म बिघडून आहे तर वृत्ती कशी सुधार होईल? कर्म सुधार करावा लागल. अगोदर कर्म का अगोदर वृत्ती? कर्म सुधारायचं, पण वृत्ती चंचल राहून ते कर्म करू देत नाही ना. कर्म करण्याची वृत्ती खराब आहे म्हणून कर्म बिघडून आहे ना, आहे की नाही? कर्म बिघडून काऊन आहे? याची वृत्ती बरोबर नाही काय झाली वृत्ती. म्हणून दृढ धरला संसार. वृत्ती अनाभा झाली, विषयाकडे ओढ आहे, कामनेची अपेक्षेची ओढ आहे, त्याच्यामुळे संसार पक्का केला, दृढ धरला. ते परमार्थ चर्चेचा विचार मलिन झाला. संसाराची आसक्ती वाढली, संसाराचा मोह वाढला का परमार्थ आपणहून ठेला होते. म्हटलं का आमची साधना होती, तुळशीराम टेलरची बाई पोरगी, किती साख्या पाठ होत्या ना, किती ध्यास होता की नाही? तिला समजून सांगे बाई म्हणे हा ध्यास या ध्यासाचा मध्ये तुझ्या फरक पडते, तू आताच विचार कर, हे की नाही? लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर साख्या एक कमी होतच गेल्या. वाढेल का? कसं वाढेल? कारण झाली वृत्ती विषयी अनावर, म्हणून दृढ धरला संसार. मग संसाराकडे आपलं मन ओढलं का ते परमार्थ चर्चेचा विचार मलिन झाला. एकांतात आहे, तुम्ही मस्त अभ्यास करताय, छान सत्संगात आहे, आणि ते तर समजा तुमच्या घरी 15 दिवस समजा जंजाल आलं, आजी आली, चुलती आली, मामी आली, मामाचेही पोरं आले, काकाचेही पोरं आले, 15-20 दिवस ते तर
आता त्या 15-20 दिवसामध्ये तुमचा अभ्यास होईल का? होईल? काही कराल तरी नाही होत, कारण परमार्थ चर्चेचा विचार मलिन झाला. आता बापूच्या लग्नात 8 दिवस गेले. का वाचता आलं त्या 8 दिवसात? कोणतं चिंतन करता आलं? संत काही ते करू नका असं म्हणून नाही राहिले, पण 189 नंबरची साखी वाचा, अनवक करा. हद्द चले सुमानवा. आपण गृहस्थी धर्मामध्ये आहो. कोणी मग पहिलंच मी म्हटलं, जो तुमचा उद्देश आहे फुलवा कुबुद्धि बसा और भी निष्ठित उमरी तेरे करो 500 कसे आहे. बेली कुढंगी फल बुडो. बेली म्हणजे मनोवृत्ती. आपली माणसाची मनोवृत्ती ती कुढंगी आहे, म्हणजे खराब ढंगाची आहे, वाईट ढंगाची आहे. ढंग म्हणते, ढंग समजते? ढंग म्हणजे ढंग हा कटखट आहे का, नकरा. ढंग चांगला ढंगाचा, चांगला ढंग येतात. कुढंग म्हणजे वाईट ढंगाची आहे. बेली कुढंगी फल बुरो. बुरो म्हणजे काय? बुरो 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 म्हणजे बुरा, बुरा म्हणजे वाईट, ठीक आहे नाही. फलबुरो कुढंगी मनवृत्ती माणसाची राहिली, काही ढंग नसला त्या वृत्तीमध्ये, वाईट ढंग आहे, तर अशी या वृत्तीचं फल जे आहे ते बुरो म्हणजे वाईट, ठीक आहे नाही. वाईट फल प्राप्त होते, चांगलं नाही. वाईट फल प्राप्त झालं म्हणजे मनस्ताप येते, चिंता, उद्वेग नाही, खूप इकडलं सैतान, तमोगुणाचं रजोगुणाचं तयार होते फळ. कुणाचं कुढंग असेल तर एकही ढंग चांगला नाही. बोलण्याचा ढंग चांगला नाही, चालण्याचा ढंग चांगला नाही, खाण्याचा चांगला नाही, राहण्याचा चांगला नाही. हा ढंग बिघडून आहे तर फल बुरो. बेली कुढंगी फल बुरो. पुढं काय? फुलवा फुलबुद्धी अशी आहे. फुलवा म्हणजे फुलवा, आंब्याचा मोर आला, फुलवा. फुलवा नाही समजा, फुलावर आले झाड, फुलावर आला बार, बार आला मोहाला आंब्याला, तो फुलवा आहे. फुलवा कुबुद्धी बसा आहे. फुलवा ते फुलवा बारापासूनच काय होते? कुबुद्धी. बसाय म्हणजे काय? बसाय बसली, 12पासूनच बसली. ते कशी म्हणजे कुबुद्धी घेऊन बसली. कुढंगी मनुष्य राहिला, कुढंगी जीव राहिला, त्याच्या कुढंगाच्या वर्तनानं
त्याच्या अंतकामध्ये कुबुद्धीच बसते. किती सद्बुद्धी तुम्ही शपथ घ्या, किती वाचा, किती पाठ करा, संग करा, वरून दिसल चांगला पण आतमध्ये खूप बुद्धीच राहते त्याच्या. कारण बसली ते मोहाच्या झाडाच्या खाली गेले का ते मोहाच्या बाराची वासच येते, आंब्याच्या बाराची वासच येते, चिंचेच्या बाराची वासच येते. त्या झाडामध्ये भिनली ते वास त्या बाराची, दुसरी वास नाही येत, तेच वास येते. वाईट ढंगाने जगणारा जो मनुष्य आहे त्या माणसाच्या जीवनामध्ये अंतकरामध्ये फुलवास म्हणजे त्याला काय म्हणतो बारच तसा सुरू होते का त्या बारानं पूर्ण ते झाड जे आहे ते घेऊन बिंबून जाते. तिथं फुलवा कुबुद्धी बसाय और विनष्टी तू मरी. और म्हणजे और विनष्टी तू मरी. और म्हणजे मुळापासून, विनष्टी म्हणजे नष्ट होते, तुमरी म्हणजे बाई तुमरी म्हणजे गाठोडी. विसरले का? तुमरी म्हणजे गाठोडी, जमा. आपली जी जमा आहे वैचारिक स्वैराचाराची वृत्तीची जी जमा आहे ते विनष्टी म्हणजे नाश पावली. गाठोडीत बांधून ठेवले ते एवढे मोठवाल, 4 महिने पाहिलेच नाही, ते नाव त्या घोबळ्यानं खाऊन टाकली, नष्ट झाली ती गाठोडी. आहे का नाही? बांधून ठेवली. तर एका गावाला गेलो आम्ही, 4-5 गाठोडे एवढे दिल्या. तिचं मत होतं उसळ करून खाईल बाबाजी, उपास राहते. तर तुरीचं दिलं एवढं गाठोडं, चण्याचं एवढं गाठोडं, मटकीचं एवढं गाठोडं, त्या गाठोड्या बांधल्या आणि तशाच ठेवल्या होते. बाबाजी येते 15 तारखेला, ते गाठोडीचा कार्यक्रम झाला, आमच्याजवळ देऊन दिली. मग ते तिथून आणल्यावर 4 दिवस तशीच राहील गाठोडी कामाच्या गडबडीत. मग ते गाठोडे आम्ही सोडल्या, तर नाव घोबळ्या म्हणून टाकल्या. तुरी खाल्ल्या, मुंगई खाल्ले. तर त्या प्रकारे माणसाची मनवृत्ती अशी आहे की खूप ढंगाना मनुष्य वागायला लागला तर त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये बारस असा येते का तो बार त्या झाडाला पूर्ण त्याचा बाराचा सुगंध तयार होते. आणि मग काय होते, और विनष्टी तुमरी. तुमची जी गाठोडी आहे ध्येय धोरणाची, तुम्ही जे ध्येय ठरवलं परमार्थाचं, सत्संगाचं, अभ्यासाचं, त्या गाठोडीला कीड लागते, और विनष्ट नष्ट होऊन जाते. त्याच्यातलं एकही बी उगवण्यालायक नाही राहत. एवढे वाल पाठवले पण त्याच्यातलं एक दाना सुद्धा उगवण होईल असा नव्हता. कारण त्याला घोबळं लागले, सोंडे लागले, त्याची जी शक्ती आहे क्रियाशक्ती ती खतम झाली. और विनष्टी तुमरी, खतम झाली ती क्रियाशक्ती. तेरे सरोपात करू आहे. तेरे म्हणजे तुमचे, सरो म्हणजे सर्वच, पात म्हणजे पानासकट, मुळा पानासकट. तेरे सरोपात करू आहे. करू आहे म्हणजे कडू आहे. आता तिथं गोडपणा कसा येणार आहे? एक शब्दाचा अर्थ पाबर कसा आहे? पूर्ण असा एक अर्थ शब्दाचा लक्षात असला पाहिजे. पात म्हणजे का हो का, ढंगी म्हणजे का हो का, फुलवा म्हणजे का हो का, तर परीक्षेची वेळ आली का हो का म्हणलं जमते का? आहे की नाही? अभ्यास तयार पाहिजे. म्हणजे करत करत अभ्यासही मननिरसन होई जाय. ज्या उद्देशाने आपण जीवन जगतो त्या उद्देशानेच आपली चालचलन असली पाहिजे. पटलं का? तर यासाठी काय करावं लागते, अगोदर शुद्ध समशुद्ध क्रिया नेहमीच आपण घेतो. शुद्धहीनीचा व्यवहार, तुमची जी समज आहे जीवाची ती समज अगोदर महत्वाची. वृत्ती, मनोवृत्ती, शरीर मात्र नष्ट झाले, संस्कार वासनेअंगी भरले, जन्म घेता पुन्हा प्रगटले होईल तसे. या शरीरातून ज्यावेळेस जीव जातो त्यावेळेस स्थूल संबंधी जी मोठी माया आहे ती पूर्ण मोठी माया इथंच राहते. स्थूल संबंधी वस्तू, प्राणी, पदार्थ, नाते गोते सगळे, धन प्राप्ती, पद प्रतिष्ठा, कला विद्या सगळं इथं सोडून देते. आणि त्याचे सूक्ष्म संस्कार घेऊन हा जीव बाहेर चालला जाते स्थूल देह सोडून. पुन्हा त्या जामेवर पुन्हा स्थूल देह येते, तिथं पुन्हा त्याचं प्रगटीकरण होते. असा चालला. तर ही जी वृत्ती आहे हजारो वर्षापासून जीवाला नाचवणारी, त्या वृत्तीचा सुधार करावा लागेल. आहे की नाही? निजवृत्ती, आपली जी निजवृत्ती आहे की नाही तिचा सुधार करावा लागेल. बाहेरची वृत्ती नाही.
अंतर्मुख वृत्ती, करावी परमार्था, त्यागावी सर्वथा, बहिरंग. तर आपला जीवन सुधार करण्यासाठी ही जी वृत्ती आहे मनोवृत्ती, तिला अंतर्मुख करावं लागलं. अंतर्मुख करणं याचा अर्थ असा आहे, बाहेरचं त्याला दिसलं नाही पाहिजे, बाहेरचं ऐकता आलं नाही पाहिजे, बाहेरचं बोलता नाही आलं पाहिजे, बाहेरचंच कोणतंच काम करता नाही आलं पाहिजे. मी समजा असा पाहत आहो, मी एखाद्या साखीचं स्मरण करत आहो, तर बाहेरून कोण आलं हे मला त्याच्याकडे ध्यान नाही देता येणार. डोळे लावल्यावर तर डोळे लावल्यावर ध्यान देताच येत नाही, कोणाला समजण्यासाठी. पण डोळे उघडे असल्यावरही ध्यान देता नाही आलं पाहिजे. पटलं का? कान असून बैर झालं पाहिजे, तोंड असून मुख झालं पाहिजे, आहे ना. तर अशी स्थिती आली पाहिजे. अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था, असा वृत्ती सुधार करावा लागेल. समज जी आहे ती निजवृत्तीची करावं लागेल, अंतर्मुख करावं लागेल. वृत्ती सुधार झाला का कर्म सुधार होते. वृत्तीच बरोबर नाही तर कर्म सुधार कसा होईल. जशी ज्याची वृत्ती आहे काय तसाच कर्म सुधार. कर्म करे काय हा जीव. राजस वृत्ती असेल तर राजस कर्म करेल, तामस वृत्ती असेल तर तामस कर्म करेल, सात्विक वृत्ती असेल तर सात्विक कर्म करेल. सात्विक वृत्तीचा मनुष्य तामस कर्म करणार नाही, होणार नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे तो बलात्कार नाही करणार. करता येईल का? दया आहे तर नाही करणार. कशी? कारण त्या बलात्काराचं भांडवल ते नव्हे. तर वृत्तीनुसार कर्म करते जीव. वृत्तीरूपी ज्ञान वेचिती सकळ, मती अमंगळ करुणी या. ज्ञान वेचण्याची जी स्थिती आहे ती वृत्तीनुरूप आहे. आपली जी वृत्ती आहे त्यानुसार आपल्याला गुरुदेव स्वामी मंडळ खूप चांगलं वाटते, वारकरी संप्रदाय खूप चांगला वाटते, कबीरपंथी खूप चांगलं वाटते. हे वृत्तीची निवड आहे तुमच्या, नाही का? नाहीतर कबीरपंथ, गुरुदेव स्वामी मंडळ, वारकरी संप्रदाय चांगला ना वाईट म्हणण्याचा प्रश्नच काय. संप्रदाय चांगला वाईट आहे का? ज्ञान चांगलं वाईट आहे. संप्रदायाचं का काम आहे? एखाद्या जातीचा समुदाय आहे, अनुसूचित जाती जमातीचे लोक आहे समजा इथं, त्या लोकाचा गुणग्राहक माणसाला त्याचा का संबंध आहे? नाही का? त्याचा का संबंध आहे? दोषग्राही को हानी. गुणग्राहक असेल, दोषग्राहक असेल तर दोष पाहणाराच हानी आहे. दोष पाहणारा मनुष्य पाहाल, हा कोण्या पंथाचा आहे, हा कोण्या जातीचा आहे, हे बाई आहे का माणूस आहे, हा आपला आहे का तुपला आहे. दोष पाहणाऱ्याचा तो विषय आहे. गुण पाहण्याचा विषय ते बाई कोणाची होती त्याचं काही करायचं नाही, धर्म कोणता हो त्याचं काही करायचं नाही, पंथ कोणता हो त्याचं काही करायचं नाही. तुम्हाला तर सगळं पाठच आहे. भाविकाच्या भक्तीचा नच पंथ कोणी. भाविक जो मनुष्य आहे, सद्भाविक, त्या माणसाच्या डोक्यात पंथ नाही राहत, धर्म राहत नाही, जात नाही राहत, लिंग नाही राहत. कारण त्याच्या अंतकरणामध्ये सद्भाव राहते. सद्भाव माणसाच्या अंतकरणामध्ये राहिला, त्याला मेवणीचंही काही काम नाही, बहिणीचंही काम नाही, आईचंही काम नाही, मामीचंही काम नाही. सद्भाव असा इथं समोर कोणती स्त्री येऊ, सद्भाव आहे. या सद्भाव असल्यावर त्याला बाकीचं कर्म नाही करता येणार. करता येईल का? माणुसकीचंच करेल. कोणताही पंथ असो, कोणतीही जात असो, कोणताही धर्म असो, सद्भाव आहे इथं, तर त्याला ते जातपंथ धर्म संप्रदाय निवडायची गरजच काय? काही गरज नाही. भाविकांच्या भक्तीचा नच पंथ कोणी पाहिला, प्रेम हा निरपेक्ष त्यांचा सर्व देशी राहील. त्याच्या डोक्यात फक्त प्रेम राहते. तर अशी ती वृत्ती आहे. माणसाची वृत्ती अंतर्मुख झाली का बाह्य जगतीच्या व्यवहाराचा परिणाम त्याच्या जीवनावर होत नाही. लक्षात ठेवा. अंतर्मुख झाल्यावर तुम्ही मला किती शिवे दिल्या, तुम्ही माझ्याशी किती छलकपटाने वागले, माझ्या जीवनावर त्याचा परिणाम नाही होत. कारण अंतर्मुख वृत्ती आहे ती. त्याच्यामुळे बाह्य जगताच्या व्यवहाराकडे त्याचं लक्ष राहत नाही. तुला 10 साख्या पाठ करून या म्हणून सांगितलं अनिताला मी, तर उद्या 11 वाजता जायचं आहे, तर तिच्या डोक्यात त्या 10 साख्या राहील, कारण उद्याच सांगायचे आहे. आता त्या डोक्यात दुसरं काम नाही जमणार. थांब रे,
उद्याचे दिवस मला ते काम नको सांगू, परवा का करायचं, 2 कपडे धुवून देतो लागेल तर, आता आज नाही देत म्हणाल का नाही, त्या कामाला हात नाही लावणार. कारण आता तिची वृत्ती सख्याकडे जाऊन आहे, आत्मच जाऊन आहे, कपड्याकडे नाही आहे. पटत आहे का तुम्हाला? माणसाची वृत्ती जी आहे, जी मन हे एका क्षणाला 17 कामं नाही करू शकत, एका क्षणाला एकच काम करतो, सगळे कामं नाही करता येणार. ते काम करायला नंतर मग वृत्ती बाहेरचं कसं काम करा. म्हणून तिची वृत्ती सुधार झाली, एकरस झाली तर मग शुद्ध समज, शुद्ध मग शुद्ध क्रिया होईल. तिथं सद्भाव राहिल्यावर, तिथं पुरुष असो स्त्री असो, कोणत्या जाती पंथाचा असो धर्माचा असो, त्याची भावना सद्भावनेचीच होईल. फक्त ज्ञान घेईल तिथून, बाकी बाह्य जगताचं देह संबंधित काही घेणार नाही, ज्ञान घेईल. मग शुद्ध ही निज व्यवहार, व्यवहार आहे शुद्धच राहील. हे तीनो जब प्राप्त भय तबही अपन सुधार. जीवन सुधार करण्यासाठी अगोदर समज बदलवा. पहले जानो स्वरूप को, पाछे बंधन चिन्ह. हे काय, अगोदर स्वरूपाला जाणा. स्वरूपाला जाणलं तर मग बंधनात्मक कोणत्या बंधन आहे, कोणत्या गोष्टी आहे त्या ओळखा, छानबीन करा त्या स्वरूपाने. म्हणजे आपल्याला साधक बाधक विचार करता येईल. मग स्वतः स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर साधक बाधक विचार झाला, दोनों की परिचय भई तब मोक्ष येईल कुगी. दोनची परिचय झाली, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान आणि बंधनदायक जगत आणि व्यवहार, या 2 गोष्टीचा परिचय झाला, मुक्त मार्ग, मोक्ष मार्गाचाही मार्गक्रम सुरू. म्हटलं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक काय, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान. आपण जीव आहोत, माझं शरीर आहे, हे शरीर नाशिवंत आहे, काल नव्हतं, आज आहे, उद्या राहणार नाही. त्रिकाला शरीर आपल्या साथीला राहणार नाही, फक्त समजायचं. आज माझं शरीर आहे, आल्याबरोबर म्हणजे तुमची तब्येत थोडीशी घसरली, शरीराची तब्येत घसरणार आहे, शरीर बदलणार आहे, आणि हे बदलण्याचे काल नव्हतं, आज आहे, उद्या जाणार आहे. तर याच्या शरीरामध्ये शरीराचं संचालन करण्याची शक्ती आहे, ती चेतन शक्ती आहे. ती चेतन शक्ती जीवाजवळ आहे. तो जीव इथं आहे, आतमध्ये. हृदया भीतर चेतन, बाहर ढूंढने जाय, बाहर चेतन है नाही, पत्थर पाणी. बाहेर चेतन नाही आहे. वडिलाच्या फोटोमध्ये नाही, रामाच्या फोटोमध्ये नाही, कृष्णाच्या फोटोमध्ये नाही, कोणत्याच फोटोमध्ये मूर्तीमध्ये चेतन नाही आहे. मग जिथं चेतन नाही तिथं तुम्ही नमस्कार केला का, पाया पडले का, आरती केली का, आणि कोणी विनवणी केली काय, कोणतं मागणं मागलं का, तो तुम्हाला देणार नाही, रुसणार नाहीच नाही. तिथं जिथं आहे ते तिथं करावं लागेल. हे प्रथम तुम्ही आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्या. माझं जे शरीर आहे त्या शरीराच्या माध्यमाने जे काही सुखदुःख प्राप्त होणारं बरंवाईट कर्म आहे, ते बरंवाईट कर्म करणारी माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या चेतन शक्तीशिवाय बाहेर कोणतीही शक्ती नाही आहे, हे पक्क तयार करा. सुखदुःख प्राप्त होणारं बरंवाईट कर्म करणारी शक्ती ही तुमच्या शरीरात आहे. त्याला तुम्ही जीव म्हणता, आत्मा म्हणता, चेतन म्हणता. याच्या वेगळी कोणती शक्ती बाहेर सुखदुःख प्राप्त करणारे बरेवाईट कर्म करणारी माझ्या शरीराच्या माध्यमाने कोणती शक्ती बाहेर नाही, हे पक्क फाउंडेशन करा. मग स्वतःची पत्नी नाही, मुलंबाळं नाही, नातूपुतं नाही, शेजार संबंध नाही, पैसा अडका नाही, कलाविद्या नाही, पदप्रतिष्ठा नाही, ती शक्ती इथंच आहे. सुखदुःख निर्माण करणारी बरेवाईट कर्म करणारी शक्ती इथं आहे की नाही. पहिले जानो स्वरूप को, हे जाणलं, आता इथंच आहे. सुखदुःख प्राप्त करून देणारे बरेवाईट कर्म करण्याची शक्ती ज्याच्या हातात आहे तो इथंच आहे, हे जाणलं तर मग सुखदुःख प्राप्त करायची बाहेरच्या साधनांनी का गरज आहे का गरज नाही, काहीच गरज नाही. पत्नीच्या व्यवहाराची, मुलीच्या व्यवहाराची तुम्हाला त्याची का गरज आहे. ते त्यांच्या समजबुद्धीनुसार ज्या प्रकारचे व्यवहार करतात, त्या व्यवहारातून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे काही पर्याय उपाय आहे ते शोधायचे, शांत राहायचं. पहिले जन शोधतो, पाछे बंधन चिन्ह. बंधनदायक कर्म कोणते, मोक्षदायक कर्म कोणते, चिन्ह म्हणजे ओळखा, हे ओळखा. आता समजा आपल्या घरी
सून आहे, पोरगा आहे, नातू आहे, काय तुमचे काही सदस्य. आता तुम्हाला समजा शांत राहावं असं वाटते, तुम्हाला शांत राहता येईल असे ते कर्म करल का ते आपल्या ध्यासाचे कर्म करल? नाही का, आपल्या ध्यासाचे कर्म करल. आता आम्ही 6 भाऊ आहोत. आमचा बापू कीर्तनकार निघाला तर त्याच्यानुसारच आपण वागलं पाहिजे असा विचार करेल का ते आपल्यानुसार वागल? आपल्यानुसार वागल. आपण तरी अपेक्षा करावं का त्यांनी माझ्यानुसार वागायला पाहिजे म्हणून? अपेक्षा केली का अपेक्षा भंग झाला का दुःख होईल. मग त्यांच्यानुसार ते वागल्यावर तुम्हाला तुमचा सिद्धांत माहीत आहे. माझ्या शरीराच्या माध्यमाने सुखदुःख प्राप्त करून देणारे बरे वाईट कर्म आहे, ते बरे वाईट कर्म करून देणारी शक्ती बाहेर कुठंच नाही, ती माझ्या हृदयात आहे असं पक्क जाण झाली स्वरूपाची, तर मग तिकीट चेंडू फेकायलाच काय आले नाही का? तिकडे चेंडू आपण तेव्हा फेकू का या आपल्या स्वरूपाच्या ज्ञानावर पडदा येईल तेव्हा. का बाई बेबाई तिकडे चेंडू फेकायला जमल का? फेकायला जाणार. मग तुम्ही मला पण खूप अडचण होते, पण तुम्ही जंगलातून जाताना वेळ तोडायला जाताना गाडी त्या रोडवरच ठेवता आणि त्या वेळवाच्या रांगेमध्ये घुसता, त्यातून 10 वेळ तोडून आणताना का सुरेश? त्यात पण रोड आहे का? त्यात पण रोड नाही, पर्याय का उपाय करतास का तुम्ही? आणताच ना. त्या प्रकारे आपल्या घरचे सदस्य पाहून आपल्याला कशांत राहता येईल, कसं जीवन जगता येईल, आपल्या कल्याणाच्या मार्गापासून पदच्युत कसं होणार नाही, यासाठी पर्याय शोधा लागल. म्हणजे बंधनदायक चिन्ह ओळखा लागल. 5 बंधन चिन्ह जब दोनों की परिचय भई, बंधनदायक व्यवहार, बंधनदायक कर्म, बंधनदायक स्वभाव, बंधनदायक समज, बंधनदायक क्रिया हे ओळखली आपण, त्याचंही माहीत झाली, आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं की मोक्षही लखवू की मोक्षाचाच मार्ग पकडणे आहे, मग काहीच नाही. पहिल्या चर्चेचा विषय संपला. आपली चर्चा होती, तुम्ही कोणीच नव्हते, मी यांना विचारलं की 5 मिनिटात सांगतो. बाबा तुम्ही आमच्या गावाला म्हणे सामुदायिक प्रार्थना होत आहे. म्हणलं कधी होत आहे? गुरुवारी होत आहे. हरिपाठ रोजच होत आहे. असं सामुदायिक प्रार्थना पाहिली, हरिपाठ पाहिला, 12 अभंग पाठ पाहिले जी म्हणे, संध्यापाठ परमपूरला पाहिला म्हणे. असं ठीक आहे. म्हणजे 4 पैकी का कोणतं उद्दिष्ट काही फरक आहे का? म्हटलं नाही फरक काहीच नाही, म्हणजे एकच आहे म्हणे. फरक काहीच नाही, एकच आहे. म्हणजे ते महावाक्यवरून त्याला म्हणते अशीपद, सर्व एकच आहे. एकच कसं राहील? प्रत्येकात्मा अभिमान आहे तो. त्याला म्हणते प्रत्येकात सर्व एकच आहे, काहीच फरक नाही, तो अभिमान होय. प्रत्येकात्मा प्रत्येकांच्या शरीरामध्ये एकच आहे, सगळ्या ठिकाणी एकच आहे असं मानून हा जीव भ्रांतीमध्ये पडून मस्त बिनधोक जगत आहे, घोरूघोर झोपत आहे. झोप आली याला अहंकाराची, त्या प्रत्येकात्मा मस्त सगळे एकच आहे, सगळे एकच आहे, एकच आहे. म्हणजे हे प्रत्येकात्मा अभिमान. सगळे एक नाही राहत. भिन्न संस्कारे भरले लोक म्हणून न मिळती, भिन्न भिन्न चेतन है एक कभी नहीं होय. अलग अलग नाही, इतके लोक आपण एक नाही आहोत. एकाचा ध्यास, समज, क्रिया, व्यवहार, उद्दिष्ट अलग अलग आहे, कर्तृत्व अलग अलग आहे, एक नाही राहत. तर या इतक्या लोकांच्या कर्तृत्वा ध्यासातून, व्यवहारातून आपणाला साधक बाधक विचार करायला लागणार आहे. यांच्यापासून का घ्यायचं, त्यांचं का सोडायचं, त्यांच्यापासून का घ्यायचं, त्यांचं का सोडायचं, दक्ष राहावं लागणार आहे. साधक बाधक व्यवहार विचार करायला लागणार आहे. आपल्या स्वरूपाचं फाउंडेशन पक्क करायला लागणार आहे. आपल्या स्वरूपावर स्थिर राहून बाहेरच्या मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीवर विजय गुणवंती बेलरी तव गुण वर्णी न जाय, जड काटे ते हरिहरी सिंचे तो. सिंचन केलं तर कोमीजून जाते, आहे की नाही? गुणवंती बेलरी, गुणवान मनोवृत्ती तव गुण वर्णन जाय, गुणवान मनोवृत्ती आहे. जरी बाहेरची कुडंगी मनोवृत्ती आहे, पत्नी कुडंगी आहे, पोरगी कुडंगी आहे, शेजारी कुडंगी आहे, भाषी कुडंगी आहे, आणि गुणवंती बेलरी इथं आहे ना. गुणवंती बेलरी तव गुण वर्णन जाय, तुझ्या गुणाचं वर्णन नाही करू शकत. इथं इतकी गुणवंती आहे का त्या बेढंगी मनोवृत्ती काही कामच नाही. केव्हा? जड काटे ते आणि सिंचे तो उलट आहे. जड काटलं का हिरवगार, आणि सिंचन केलं तर
कोंबजून जाते. उलटं काम आहे का नाही? सिंचनानं हिरवगार पाहिजे आणि काटल्यानं आहे की नाही. पण जड काटते ते हरिहरी. कशाचं जड? कुडंगाचं, ध्यासाचं, कुचिंतनाचं, कुबुद्धीचं, कुविचाराचं जड कापूनच टाकायचं, ते ठेवायचंच नाही. नारायण भाऊनं मला शिव्या दिल्या, बस तेच कापून टाकायची. शिव्या दिल्या काही फरक, माझं प्रारब्ध असेल म्हणून दिले असेल, नाही तर माझं चुकलं असेल. दोन पैकीच आहे. एक तर आपलं चुकलं असेल, नाही तर मग प्रारब्धाचा भोग असेल. काही गडबड करायचं काम नाही. प्रारब्धाचं असेल तर तुझं प्रारब्ध तुला भोगाच लागणार आहे. ते कोणाच्या बापाला चुकतच नाही, आहे की नाही. आणि चुकलं असेल तर पायशील तर दिसल, नाही पायशील नाही दिसल, राय तसाच. पाहिल्यावर दिसतेस. दोनच गोष्टी आहे. कोणती प्रतिकूल परिस्थिती जीवनात येऊ द्या, कोणती वातावरणातून येऊ द्या, घरच्या दारण्याच्यातून येऊ द्या, का कशी येऊ द्या, प्रतिकूल परिस्थिती दोनच प्रकारची येते गजानन. एक तर आपला प्रारब्धिक भोग, नाही तर आपला दोष. मला त्याच्याशी बोलण्याची पद्धत माझी चुकली, त्याच्याशी वर्तणूक करण्याची पद्धत चुकली, म्हणून तो माझ्यावर राग आला. इतक्या वेळ नाही आला, माझ्यावरच काय येते याचं कारण त्याच्याशी व्यवहार करण्याची पद्धत माझी चुकली. चटकन इकडे यायचं, तिकडे जायचंच नाही. पटलं का? तर अशा प्रकारे आपल्या वृत्तीला जी वृत्ती बाहेर धावे, ते मागोती परतावे, येणे अभ्यासे स्थिरावे, आपोआप. अशा आपली जी वृत्ती आहे त्या वृत्तीवर नियंत्रण ठेवून जीवाचं स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञानाचं फाउंडेशन पक्क करा. आणि स्वतःच्या ज्ञानाचं फाउंडेशन पक्क झालं, कोणतं? पुन्हा बोलतो मी. आपल्या ज्ञानाचं फाउंडेशन काय म्हणते? या शरीराच्या माध्यमांनी सुखदुःख निर्माण होणारे जे काही बरे वाईट कर्म करणारी शक्ती आहे, ती शक्ती माझ्या हृदयात असणाऱ्या आत्मशक्तीशिवाय बाहेर कोणतीही नाही. हे फाउंडेशन पक्क करा स्वतःच्या स्वरूपाचं. पटलं? पुन्हा एक वेळ सांगतो. आपल्या शरीराच्या माध्यमाने या जीवाला प्राप्त होणारे सुखदुःख, प्राप्त होणारे कर्म, बरे वाईट कर्म करणारी जी शक्ती आहे, ती शक्ती माझ्या हृदयस्थ असणाऱ्या चेतन शक्तीपेक्षा वेगळी कोणतीही नाही. हे फाउंडेशन पक्क करा. पहले जानो स्वरूप को. पटलं? पुन्हा सांगू का? सांगतच राहू. पटलं ना बाई? पक्क करा. हे केव्हा कोणतीही परिस्थिती येऊ, काही कोणाला दोष द्यायचं काम नाही. कारण ते दुसऱ्याचे जाणावे दोष गुण, हे नाही गा माझे वेद वचन, आहे का नाही. दोष त्यजुनिया गुण घ्यावा आपण, हा वेदार्थ जानपा उद्धवा. उद्धवाला सांगितलं का दुसऱ्याचे दोष गुण पाव, हे माझं वेदाचं कथन नाही आहे. परांचा देखावा दोष गुण, हे नाही गा माझे वेद वचन. नाही गा. डबल शब्द वापरला, कळवळ्यानं वापरला. दुसऱ्याचे दोषगुण पाहणं हे माझं वेदवचन नाही रे. नाही. सुख नाही ऐशी यांचे ठसवे, वर्म हे केशव. नाही. किती वेळ सांगितलं, किती वेळ समजून सांगणं आहे. ते पक्क धरा. आता इतक्या वेळ समजून सांगून पक्क नसून धरत, त्याला काही इलाज नाही. शिकवेल्या गोष्टी शिकवून धरतीपोटी, तुका म्हणेशी न होईल. म्हणून एकच उत्तर असं आहे जीवन सुधाराचं. पहले जानो स्वरूप को. स्वतःच्या स्वरूपाला जाणा. कसं जाणा? या शरीराच्या माध्यमाने माझ्या जीवाला होणारं सुखदुःख, ते सुखदुःख प्राप्त होणारे बरे वाईट कर्म करण्याची शक्ती माझ्या शरीरात विराजमान असणाऱ्या आत्मशक्तीशिवाय बाहेर कुठेही नाही. हे फाउंडेशन पक्क करा. म्हणजे पहिले जानो स्वरूप को. पटलं? मग पाचशे बंधनचीन हे स्वरूपाचं पक्क दृढीकरण झालं. मग माझ्या संबंधामध्ये जे वस्तू प्राणी पदार्थ आहे, उचित जीवननिर्वाहासाठी, जीवननिर्वाहासाठी भाऊ जोडा लागते, बहीण जोडा लागते, पत्नी जोडा लागते, नातू जोडा लागते, शेतामध्ये बाया न्याल मजूर जोडा लागते. का नाही करा लागत? कोणाला नाही करा लागत? करू नका म्हणते, शेती सोडून द्या म्हणते, पोरवाड्या मारून टाका म्हणते, सुना करू नका म्हणते. कोण्या शास्त्र एखाद्या पानात दाखवानाचं सून घरी आली नाही पाहिजे, पोराकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. हाय लिहून कुठं? ज्या गोष्टी लिहून नाही त्या तुम्ही आणता कशा व्यवहारात? कशा आणता? अरे शरीर आहे निर्माण झालं, या शरीराला निर्वाह आवश्यक आहे, उदरभरण आवश्यक आहे. उदर भरण्यासाठी पैसा आवश्यक आहे.
पैशासाठी कष्ट आवश्यक आहे, कष्टासाठी साधना आवश्यक आहे, साधनासाठी भौतिक ज्ञानाची गरज आहे. कशा तुम्ही टाळल्या? या टाळून परमार्थ होते, या टाळून भक्ती होते. पण ह्या टाळायला लावल्या या महापुरुषांनी. पटलं का? 5 तत्व 3 गुण की आय परी है गाठ. पुढं काय? याही मे भुला सकल महापुरुष की वाट. मोठ्या महापुरुषांनी तुम्हाला भुलवलं, आताचे नाही. सोडून द्या, सोडून द्या, सोडून. का सोडून द्या? का सोडून द्या? पोरवाड सोडून द्या, शेतीवाडी सोडून द्या, खाणं घेणं सोडून द्या. सोडता का? नाही जी मी सगळं सोडून. तेल मीठ कायला खाते? फुकटचं कायला खाते? मिरची पिकवणं सोडलं, तिखट काढणं सोडलं, आयतं खाणं शिकलं. याचं नाव परमार्थ आहे. हे महापुरुष, ज्या तुम्ही महापुरुष म्हणता, देव म्हणता, साधू संतांनी भुलवलं तुम्हाला. भौतिक उचित देह आहे. गाईच्या ओव्यात गेचुडीचा चारा, वाहतचे धारा अमृतांच्या. गाईच्या ओव्यामध्ये गेचुडीचाही चारा आहे, रक्त आणि दूधही आहे, दोन्ही आहे की नाही? का नाही आहे? नुसतंच दुधाचे स्तन आहे का? नुसतंच रक्त आहे का? नाही. मग शरीर जे आहे हे ओवा आहे गाईचा, दूध देणारा. रक्त या इथं 8 प्रकृतीचे गुणधर्म आहे. 5 तत्व 3 गुणाचे गुणधर्म या शरीरामध्ये. आणि त्या 8 प्रकृतीचे गुणधर्मासहित हा जीव त्रिगुण घेऊन आला. चेतन गुण, ज्ञान गुण घेऊन आहे हा जीव इथं. म्हणजे इथं चेतन जीवाचे गुणधर्म आहे आणि 8 प्रकृतीचे गुणधर्म आहे. दोन्ही आहे की नाही? यातं कठोरता आहे आणि क्षमा आहे की नाही? इथं चंचलता आहे आणि समता आहे की नाही? इथं शीतलता आहे आणि इथं उष्णता आहे की नाही? दोन्ही आहे इथं. आणि शेवटच्या क्षण आपण तर राहणार आहे. नाही आमचे अनंत महाराज, अरे अनंत महाराज जरी आहे तरी पण जिथपर्यंत 8 प्रकृतीचे असतात, तिला शरीर आहे, तिथपर्यंत शरीराचे धर्म इथं राहणारच आहे. परंतु या धर्मावर जे तुम्हाला महाराज म्हणतात, जे ज्ञानी म्हणतात, त्यांनी या धर्मावर नियंत्रण ठेवलं आहे. जडावर नियंत्रण. पटलं? जडगुण धर्मांचा व्यवहार शरीराच्या माध्यमाने हा जीव कल्याणाचं ज्ञान झाल्यामुळं करू पाहत नाही. हा जीव ज्ञानी जड गुणधर्माचा व्यवहार करू पाहत नाही. चेतन गुणधर्माच्या व्यवहारानेच या शरीराचा वापर करत आहे. म्हणून कल्याण मार्गामध्ये हा स्थिर आहे, हा जीव. पण असा त्याचा समज नाही, समजू नये की हा जीव याच्यामध्ये एखादा आपल्याला दोष दिसणार नाही. दोष दिसणारच आहे, कारण रक्तही दिसणारच आहे. ओव्यामध्ये त्या मासाच्या तुकड्याचं स्तन राहते. मासाच्या तुकड्याचं स्तन, तिथं रक्त राहणारच आहे. आणि तिथून दुधाची धार वाहते. ते पेता आली पाहिजे. गोचिड्याला पेता येत नाही, वासराला पेता येते. पेता याचं असून दूध पेता येईल. पेतच नसणार तर रक्तच लागेल तोंडाला, दुसरं काय लागणार आहे? तर हे आपण साधक बाधक विचार आपण केले पाहिजे. पटलं? तर जीवन सुधाराचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचं फाउंडेशन पक्कं ठेवा. क्षेत्र तुमचं कोणतंही असू द्या, ज्ञानाच्या फाउंडेशनाचं कर्म शरीराच्या माध्यमाने करता येते. क्षेत्र कोणतंही असू द्या. शालेय क्षेत्र ठेवा, शेतीचं क्षेत्र ठेवा, व्यापाराचं क्षेत्र ठेवा, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, ज्ञानी असू द्या, अज्ञान असू द्या, प्रत्येक जीवाला आपलं क्षेत्र सांभाळून ज्ञानाच्या फाउंडेशनचं कर्म करता येते. दया ठेवता येते तुम्हाला, किती अडचण असेल तर. उपाशी राहू पण निर्दयतेचं काम करणार नाही. काही काही होते, आहे की नाही? नाही जी आमची गरिबी आड येते, जी आता गरिबी असल्यामुळे इलाज नाही. नाही नाही, तुमचं म्हणणं भाई, तुमच्यापेक्षा काही गरीब लोक असे होते का निर्दयतेचं जीवन कधी जगलेच नाही, उपाशी राहिले, मरण पावले, नाही का? पुष्कळशी लोक पहा, पण दया नाही सोडली, आहे की नाही? असे तशा प्रकारे स्वतःच्या स्वरूपाचं फाउंडेशन पक्कं करा आणि स्वतःच्या स्वरूपाच्या ज्ञानावर पक्क दृढ राहून ज्या उचित उदरनिर्वाहासाठी ज्या ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा संयोग तुम्हाला जोडावा लागते, बोलणं समजत आहे? ज्या ज्या वस्तू प्राणी पदार्थाचा संयोग तुम्हाला जोडावा लागते, मी समजा उचित जीवननिर्वाहासाठी मला आई भाऊ बहीण जोडा लागलं, अनेकाशी संबंध ठेवा लागते. भाजीच्या दुकानात मी जातो, आंब्याच्या दुकानात मी जातो, दळाच्या चक्कीवर मी जातो, दळा आणतो, गहू निवडतो, सगळं तुम्ही करता तेच मी काम करतो. फक्त ज्या ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा तुम्हाला संयोग जोडून आणावं लागते
त्या त्या वस्तू प्राणी पदार्थांचं बंधनदायक आणि मोक्षदायक साधन किंवा कर्म कोणतं हे नेहमी चिन्ह म्हणजे ओळखत राहा, नाही का. कालच तांदूळ पाकडले, कालच तांदूळ निवडले, उद्या समजा तांदूळ उभारासाठी घेतले आपण, तर थोडेसे पाहून घ्या. मुंगी राहू शकते, सोंडाई येऊ शकते, एखादी गार राहू शकते. चिन्ह म्हणजे ओळखा, मग मांडा. विश्वास ठेवू नका कोणावर आहे. अंधविश्वास विश्वासाला जोड विवेकाची पाहिजे, विचाराची पाहिजे, परीक्षणाची पाहिजे, कृतीची पाहिजे. तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा ना म्हणजे कृती समजा आंधळेपणाने केली तर तो विश्वासघात झाला, त्याला विश्वास नाही म्हणत. तर आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाचं स्थिरता साधून उचित उदरनिर्वाह करण्याच्यासाठी ज्या ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा संयोग जोडून घ्यावा लागते त्या त्या प्राणी पदार्थावर नेहमी साधक बाधक विचारांची ओळख करून ते प्राणी पदार्थांचा वापर उचित अनुचित टाळा, उचित जीवननिर्वाहासाठी करा आणि आपल्या जीवाचा सुधार करा. पटला प्रश्न? विषय संपला. आता सांगा तुम्ही कशासाठी आले का? म्हणजे तुमच्या अगोदर विषय सुरू झाला होता आमचा, म्हटलं इतके आले, त्यासाठी आम्ही अर्धा पाऊण तास तुमचा घेतला, नाही का. जमत असेल तर घ्या, नाही तर माफ करा. काय घेतला का म्हणून ते कुणकुण आम्ही आलो एका कामाचं यायला दुसरंच असंही नाही झालं पाहिजे. हो, तर हे आता बैठकीचंच तर रूप आलं. भेटीगाठीसाठी आले तुम्ही, नाही का. बाकी लोक म्हणाला तर आम्हाला माहीत नाही केलं म्हणून. तर आत्ताच्या आपण तर बोलण्याच्या विषयामध्ये काही कुणाला बोलायचं असेल 2 मिनिटात तर बोलू शकता, मग आपण विषय बदलवून टाकू. तुमचा विषय नाही रमेश भाऊ, काही बोलायचं असेल तर. हा 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 जीवन सुधारासाठी काय करावं लागते हा विषय होता. जीवन सुधारासाठी स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञानाचं फाउंडेशन पक्क करावं लागते आणि उचित जीवन निर्वाहासाठी संबंधित वस्तू प्राणी पदार्थांना ओळखावं लागते, परखावं लागते, छानबीन करावं लागते. छानबीन करून उचित उदरनिर्वाहासाठी संबंधित वस्तू प्राणी पदार्थांच्या माध्यमाने शरीराचा वापर करावा लागते, तेव्हा जीवन सुधार होते. हे त्याचं उत्तर होय. पटलं? आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाचं फाउंडेशन पक्क करून उचित जीवन निर्वाहासाठी संबंधित वस्तू प्राणी पदार्थांच्या गुणधर्मांचा साधक बाधक विचार करून शरीराच्या माध्यमांनी कल्याणाच्या मार्गामध्ये उचित वापर करून जीवन सुधार करा. हे एकंदरीत उत्तर आहे. मी बोलतो तेवढं काही लक्षात काही राहत नसलच, मा बोलणं मोठं कठीण आहे. नाही राहते काही एक शब्द. मी काय बोलून राहिलो, जीवन सुधारण्यासाठी स्वतःच्या स्वरूपाच्या ज्ञानाचं फाउंडेशन पक्क करा आणि उचित जीवन निर्वाहासाठी संबंधित वस्तू प्राणी पदार्थांच्या गुणधर्मांचा साधक बाधक विचार करून कल्याणाच्या मार्गामध्ये त्याचा उचित वापर करून जीवन सुधार करा. आलं का लक्षात? एक हा किती वेळ बोललो तरी हा लक्षात आलं? सांगता येईल का एवढं वाक्य? नाही 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 लक्षात आलं तर ठीक आहे. लक्षात ठेवा, ते साधक बाधक विचार महत्त्वाचा आहे, त्यावर इलाज आहे की नाही. त्याच्यामध्ये एक पथ्य पाळायची. आपलाच पोरगा आहे, आपली सून आहे, आपला भाऊ आहे, आपली भाची आहे, आपली पुतणी आहे. पथ्य पाळायची. निजे कर लागी निजे तन, अंगुली गई निजे आखी, दशनचे बाई जीप जप, काको क्रोध करी भाकी, तैसे सबही विचारिये, क्रोध न करिये भाय, सब तेरे तू सबन का, काको जानी रे शाही. पथ्य पाळायची. क्रोध येऊ द्यायचा नाही, जिद्द करायची नाही, शहाणपणा घ्यायचा, क्षमा घ्यायची, सहनशीलता घ्यायची, टाइमपास करायचा, निभवून घ्यायचं. अशा काही पथ्य पाणी सांभाळून छान मार्ग जगाचं. बिलकुल सोपा आहे. झाला विषय पहिला. आता बोला काय होतं सांगा, कसं काय येणं केलं?
जुलैपासून बैठकी सुरू करायचा विचार होता आमचा. तर त्यांचे सगळ्याची याची इच्छा होती भेटीसाठी. अगोदर 2-3 जण येतो म्हणे, मग 7-8 जण येतो म्हणे, मग गाडीत जोडली म्हणे, मग दादा शेगावकडले येतो म्हणे, मग वणीकडले येतो म्हणे, मग आमची बेबाबाई येतो म्हणे, आम्हाला सांगायचो म्हणे. तिकडे फोन केला. असं करता 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 एकाचे 10, 10चे 100 होऊन गेले. आले भेटीसाठी. नाही बाई, सुनबाई कोणती हो? हेच होय ना? अच्छा, का नाव आहे तुझं बाई? हां, असं, ठीक आहे. या बा म्हटलं, आता येतो म्हटल्यावर. आज कसं का गरमी थोडीशी कमी वाटून राहिली, त्याच्यामुळं सांसारिक आणि पारमार्थिक जीवनात सांसारिक आणि पारमार्थिक जीवन पद्धतीमध्ये हो गुरुभक्ती कशी साधते? हो, छान आहे. सांसारिक जीवनामध्ये आणि पारमार्थिक जीवनामध्ये गुरुभक्ती कशी साधता येईल प्रश्न आहे. हां, सुंदर प्रश्न आहे ना, छान आहे. हो, पण करता नाही आला. प्रश्न करता नाही आला. हां, नाही नाही, तसं तुम्हालाही पाहिजे तर तुम्हाला करता नाही आला. बा त्यांनी केला, बरं झालं. असं ठीक आहे. प्रश्न आहे, सांसारिक जीवन आणि पारमार्थिक जीवन या जीवनामध्ये गुरुभक्ती कशी साधता येईल, ना का? सांसारिक जीवन आणि पारमार्थिक जीवनाचे 2 अंग आहे. तर सांसारिक जीवन म्हणजे गृहस्थी जीवन नाही, वैवाहिक जीवन पद्धती, त्याचं नाव आहे सांसारिक जीवन. वैवाहिक जीवन पद्धती समजते? वैवाहिक म्हणजे विवाहबद्ध होऊन जी पद्धती आहे वैवाहिक जीवन पद्धती, विवाहबद्ध होऊन जीवन जगण्याची पद्धती, त्याचं नाव आहे वैवाहिक जीवन पद्धती, नाही का? आता ही बाई अलग होती, नरेंद्र आपला अलग होता. हे दोघंही आपापल्या मताने जीवन जगले आहे ना. आता त्यांचा विवाह झाला दोघांचा. आता ते दोघांच्या डोक्यात वैवाहिक जीवन पद्धतीची जबाबदारी आली की नाही? ती तिथं होती, हा इथं होता, तर तिला सांभाळायचं आणि त्याला सांभाळ, काही काम नव्हतं, काही नाटक होतं नव्हतं. आता एकमेकाच्या मर्यादेला अनुसरून जीवन जगावं लागल, पद्धती बदलावं लागल. जेवण खावण, राहणं, बोलणं, चालणं, काम करणं, संबंध, व्यवहार सगळ्यामध्ये बदल करावा लागल का नाही आला? वैवाहिक जीवन पद्धती पटलं बाबाराव? सांसारिक जीवन पद्धती. सांसारिक जीवन पद्धतीमध्ये तुम्ही आता नेहमीच ऐकलं, सांसारिक जीवन पद्धतीमध्ये रजतम सत्व त्रिगुणांचा प्रभाव राहते का? जे देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेची कर्म उपजती जाण. ज्या गुणधर्माचं प्राधान्य आहे तसं कर्म करल. सांसारिक जीवन पद्धतीचा अर्थ असा की सांसारिक जीवन जगत असताना हा जीव रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणांच्या माध्यमाने काम करतो, जीवन जगतो. पटलं? सांसारिक जीवनामध्ये परमार्थाची थोडीशी इच्छा झाली,
आपणही थोडासा परमार्थ करावा बा. जगता जगता वाटलं का देवाधर्माचं नाव आपणही घ्यावं, आपणही एक उपास करावं, आपल्या घरी एक भजन करावं. तर भजनाचा दिवस ठरवला गुरुवार. या वैवाहिक जीवन पद्धतीने जीवन जगणाऱ्या जीवांनी मग गुरुवार दिवस ठरल्यावर त्या गुरुवारी दिवशी भजनाचा कार्यक्रम यांच्या घरी आहे. मग भजनाच्या निमित्ताने 4 गावचे लोक येणार आहे, त्यांना आपण नाश्ता पाणी देणार आहोत. 4 गावचे लोक येणार आहे. त्या गुरुवारी यांची मनोवृत्ती रजोगुणाची राहील का? हां, तिथं थोडासा विचार राहील, विवेक राहील, दया राहील, नम्रता राहील, क्षमा राहील, आपुलकी राहील, जिव्हाळा राहील, प्रेम राहील. तिथं द्वेषभाव राहणार नाही, दुराभाव राहणार नाही, निंदा राहणार नाही, छल राहणार नाही, वैमनस्य राहणार नाही. राहील का ह्या गोष्टी त्या दिवशी? भजनाचा दिवस म्हणजे आजचा दिवस वेगळा वाटेल त्यांना. नाही आवडेल? गणपती तुम्ही बसवला तर 9 दिवस 7 दिवस तुमचे वेगळे जाईल तिथं त्या दिवशी. त्या दिवशी चेष्टा नाही चालणार, मजाक नाही चालणार, विषयाचे चाळे नाही चालणार, खावणपिण्याची मजा नाही चालणार. दया, परोपकार, नम्र भाव राहील त्या 7 दिवसामध्ये. राहील का नाही राहील? नाही ना? पण ते सांसारिक जीवन, ते कशासाठी? पुण्य व्हावा, देवप्राप्ती व्हावं, आमचं जीवन सुखी जावं, आम्हाला धन समृद्धी लाभावी, आम्हाला आरोग्य चांगलं लाभावं, आमच्या जीवनात कोणते संकट येऊ नये. सांसारिक जीवन पद्धतीमध्ये ह्या इच्छा राहते की आमचं जीवन सुखाचं जावं, नाही का? आम्ही आणि आमच्या संबंधात नाते गोते जे आहे त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या काही अडचणी येऊ नये, कोणती राईरोग येऊ नये, कोणती समस्या होऊ नये, कोणत्या वाईट घटना घडू नये, कोणती आपत्ती विपत्ती येऊ नये. या गोष्टी राहते की नाही सांसारिक जीवनामध्ये? राहते. हे सांसारिक जीवन जे आहे त्यामध्ये आपण रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाला जास्त महत्त्व देतो. परमार्थिक जीवनामध्ये त्या गुणांचा आपण दूर करतो. रजोगुणाला परमार्थ भजन आहे किंवा भजन आहे किंवा सत्संग आहे किंवा अभ्यास आहे, तिथं रजोगुणाला त्या दिवशी दूर करतो. कारण रजोगुणात तुम्हाला माहिती आहे काम आणि मोह राहते, कामना राहते. आता इथं समजा आज आले तुम्ही, तर तुम्ही सांसारिक जीवन जगणारे लोक आहे सगळे, काही परमार्थी जीवन जगणारे लोक आहे. तर आज तुम्ही इथं आले ज्या कार्यक्रमासाठी, इथं रजोगुण सांसारिक इच्छा घेऊन आले का इथं? आज का घेऊन आले? काहीतरी आपल्याला आपल्या जीवाच्या हिताचं काही ज्ञान मिळावं बा, बाबाजीचं दर्शन यावं, बाबाजीच्या तोंडून 2 शब्द निघाले तर आपण काही ऐकावं. संतांची या सहज संगती, सद्बोधांची फळे लाभती, आणि पुढे काय? प्रवृत्ती होय ते निवृत्ती. हां, तर अशा प्रकारे तुम्ही इथं आले. म्हणजे आताचा क्षण सांसारिक जीवनाचा आहे का परमार्थिक जीवनाचा आहे? परमार्थिक जीवनामध्ये. सांसारिक जीवन तुमचं घरी होते त्या सांसारिक जीवन होतं का परमार्थिक जीवन होते? संसार. आता पारमार्थिक जीवन आहे, काल सांसारिक जीवन होते, आहे की नाही? हा बदल कसा झाला? हे तुमच्या मनात कसा झाला बदल? काल तुम्ही सांसारिक जीवनामध्ये तुमचं डोकं होतं, काल वावरात गेले असेल, काशा पण असले असेल, काही मजूर असेल, काही व्यवहार केला असेल, आहे की नाही? आता आज इथं सत्संगाचा कार्यक्रमामुळे इथं आले. तुमची अशी मनोवृत्ती का पालटली बा? कारण का? हो बाबा. हा, म्हणजे काही ऐकावं बा आपण. मगाच तुमचा पहिला प्रश्न होता की जीवन सुधार व्हावं हा उद्देश, म्हणजे जीवन सुधार का बा, का अशी कोणती गरज भासली? म्हटलं मी नाही, आहो तसंच राहायला पाहिजे म्हणून सत्संग पाहिजे म्हणे, हे की नाही? त्याच्यावर मी म्हटलं जीवनामध्ये काहीतरी बिघाड असल्याशिवाय जीवन सुधारायची इच्छा होत नाही, हे काय? सांसारिक जीवनामध्ये काहीतरी तुम्हाला काहीतरी वाटलं त्रासाचं, म्हणून परमार्थिक जीवनाचं थोडंसं अंग घ्यावं बा, तिकडे काय ऐकावं असं असेल तुमचा उद्देश. जावं बा, चर्चा आहे, भेटीगाठी आहे, तिथं कोणता विषय निघते तर जावं, काहीतरी ऐकावं आपण. काय ऐकावं? सांसारिक जीवनाचं ऐकावं का परमार्थिक जीवनाचं ऐकावं? हा, परमार्थिक जीवनाचं ऐकावं, नाही का? तर नवीन समजा इथं सुनाला घेऊन आली बाई, तू काय इच्छा होती तुझी? इच्छा काय होती? जाओ बा, तिचा सत्संग मिळाला पाहिजे, सत्संगाची ओढ लागली पाहिजे, नाही का? काही आचार विचाराचा मनावर परिणाम झाला पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणजे मगाच आपण बोलता बोलता बोललो
की माणूस सुखाची इच्छा का करते? सुखाची इच्छा ज्या क्षणाला होते त्या क्षणालाच तो त्याच्या जीवनामध्ये दुःखाने त्रस्त झालेला राहते. दुःख आहे म्हणून सुखाची गरज, भूक आहे म्हणून जेवणाची गरज, बिघाड आहे म्हणून सुधाराची गरज म्हटलं का? तर सांसारिक जीवन म्हणजे वैवाहिक जीवन पद्धती आणि परमार्थिक जीवन म्हणजे विरक्त जीवन पद्धती. कबीर साहेब म्हणतात, गृही विरक्त दो रूप है, निर्णय ते एकही आही. हे रूप दोन आहे, गृहस्थी आणि विरक्ती. दोघांना भक्ती साधता येते, दोघंही भक्तीचे अधिकारी आहे. पण हे दोन रूप आहे, एक गृहस्थी आणि एक विरक्ती. गृही विरक्ती दो रूप है, निर्णय ते एकही आहे. पुढं काय? पुढं काय? निर्णय ते एकही आई, गुरुमुख प्राप्ती भयो जहा. पुढं काहीतरी आहे. एक आपली साखी आहे, कोई ग्रेही कोई, कोणती साखी आहे? हा संसारी समय विचारी, कोई ग्रेही कोई जोग, अवसर मारे जात है तई चेत बिराने लोग. तर कोई ग्रेही म्हणजे गृहस्थी, जोग म्हणजे विरक्ती. गृहस्थी जीवन जगणारे आणि विरक्ती जीवन जगणारे हे दोन रूप आहे. या दोघांनाही गुरुभक्तीचा अधिकार आहे, पात्र आहे. परंतु सांसारिक जीवन पद्धती आणि परमार्थिक जीवन पद्धतीमध्ये फरक एवढाच आहे. सांसारिक जीवनामध्ये 5 तत्वांनी 3 गुणांचा प्रभाव जीवन निर्वाह राहते. कोणत्या? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशांचे गुणधर्म कोणते आहे? धर्म कोणता आहे? कठीण, कठोर. पृथ्वी तत्वाचा धर्म कोणता आहे? कठोर. आणि जलतत्वाचा धर्म कोणता आहे? शीतल म्हणजे मंद. अग्नितत्वाचा उष्ण, वायुतत्वाचा चंचल आणि समान वायुतत्वाचा कोणता? गाफील म्हणजे शून्य. तर हे धर्म आहे. सांसारिक जीवन पद्धतीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वांचे धर्मांचा प्रभाव आहे. म्हणजे आपल्या स्वभावावर कठोरता येते. थोडंसं आपल्या मनाला एक नाही झालं का अंतःकरण कठोर येते. ज्याच्याशी आपण प्रेमानं बोलतो, मानापानानं बोलतो, त्याच्याशी कसं बोलतो आपण? दयेनं नाही बोलत, मानापानानं बोलतो. तिथं मानापानाचा विचार करत नाही, कठोरता येऊन जाते. केव्हा? आपल्या मनाला एक नाही झालं तर. सांसारिक जीवनामध्ये अपेक्षा राहते, तुमच्याकडून माझी आणि माझ्याकडून तुमची. अशा अपेक्षांचे जाळे संताशी ते वैर जोडे. अशा अपेक्षेचं जाळं आपल्या जीवनामध्ये वाढलं का संतांच्या वचनाचा अव्हेर होते. इथे माणसाला आहे का ऐकायचं आहे त्याचं? का फायदा वाचू नये? का पडलं याच्यात? केव्हा ही कठोरता येते माणसाच्या अंतःकरणामध्ये. सांसारिक जीवनामध्ये, विरक्ती जीवनामध्ये नाही येत. कारण विरक्त जीवनामध्ये रजोगुणाला महत्त्व दिलं जात नाही. सांसारिक जीवनामध्ये रजोगुणाला महत्त्व दे. रजोगुणामध्ये काम न मोह आहे, तुम्हाला माहीत आहे. काम म्हणजे कामना, अपेक्षा, आशा. प्रत्येकाकडून प्रत्येक मनुष्य आशा घेऊन जगत आहे, अपेक्षा करत आहे. पतीकडून पत्नीची अपेक्षा, पत्नीकडून पतीची अपेक्षा, भावाकडून बहिणीची अपेक्षा, बहिणीकडून भावाची अपेक्षा, बापाकडून पोराची, पोराकडून बापाची, गुरुकडून शिष्याची, शिष्याकडून गुरुची. संबंधित एकमेकांकडून अपेक्षा करून जीवन जगते सांसारिक जीव. आणि परमार्थिक जीव अपेक्षा विरहित जीवन जगते. परमार्थाचा मार्ग कसा आहे? कोणाकडून अपेक्षा करू नको. थोडे में गुजरान करू, खर्चा नाही बढाव, वाहियात के खर्च में सब चिंता समुदाव, रुखा सुखा खाय के ठंडा पाणी पीऊ, देख पराई चुपडी, मत ललचावे जीव. हा परमार्थांचा मार्ग आहे. दुसऱ्याकडून अपेक्षाच करू नको. बाबा पुन्हाच्या पोळ्यात आहे, मला अर्धी नाही देऊन राहिला, मला कधी भेटल, माझ्या नशिबात हीच पुढे आहे. विवंचा नको, झुरणं नको, उदासीन नको, नाराजी नको. जे प्राप्त आपल्या प्राप्तानुसार जे आपल्याला प्राप्त झालं त्याच्यामध्ये रुखा सुखा खाय के ठंडा पाणी की, रुखी अर्धी भाकर कांद्याची चटणी खायची, मस्त एक म्हणतात 2 गिलास पाणी प्यायचे, छान राहतं. छान. अपेक्षा नाही याला कोणती. का अपेक्षा करत नाही? याचा जे मार्गक्रमण करणं आहे परमार्थी माणसाचं, हे देहध्यास मिटवण्याचा मार्गक्रमण आहे, देहध्यास पोषण्याचा नाही.
ध्यासाला पुष्टी मिळेल असं जीवन जगाचं नाही आहे. तुम्हाला ध्यासाची पुष्टी करायची असेल, ध्यास पोसायचा असेल तर तुम्हाला कुटुंबाची, समाजाची गरज आहे. तुम्हाला त्यांच्यापासून अपेक्षा प्राप्त करायची, अपेक्षा पूर्ण करायची आहे. मनुष्य समाजात आणि कुटुंबात का वागतो? त्यांना एकमेकांची अपेक्षा पूर्ण करायची आहे. पटत आहे का तुम्हाला? आता कुटुंब व्यवस्था आहे. कुटुंब व्यवस्था समजते ना? आता समजा तुमचं एक कुटुंब आहे, माझं एक कुटुंब आहे. माझ्या घरात 5 जण आहे, तुमच्या घरात 7 जण आहे. दोघांचे कुटुंब शेजारी आहे. तर तुम्ही मला म्हटलं का बाबाजी तर मला 3 मुली आहे जी, तुम्हाला एकही मुलगी नाही, एखाद्या मुलीचं लग्न करून दिलं तर काय होत होतं? मग समजा म्हटलं, कदाचित अपेक्षा आहे की नाही? म्हटलं तुम्ही मला, तर गोष्ट खरी आहे की नाही? मला तसे प्रसंग माझ्यावर आले, काही जणांनी मला तसं म्हटलंय. मी त्यांना म्हटलं गोष्ट खरी आहे, 3 मुली तुला आहे, मला एकही मुलगी नाही, एखादं लग्न करून दिलं तर का होत होतं? गोष्ट खरी आहे, भाऊ या नात्याने की शेजारी या नात्याने, सज्जन या नात्याने. पण त्याचं उत्तर तुम्ही शोधायला पाहिजे. 3 मुली माझ्या असल्यामुळं मी अपेक्षा करतो भाऊकडून की एका मुलीचं लग्न तुम्ही केलं असतं का होत होतं? तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे. 3 मुली मला आहे, एका मुलीचं माझं लग्न करून द्यावं अशी अपेक्षा त्यांनी केलं. त्यांनी लग्न करून त्यांना 2-3 मुली नसत्या का? त्यांनी ते वेळेवर नसते केले का? त्यांनी वेळेवर का नाही केले बा? 3-3 पोराचं लग्न कर जण जड आहे बा, तेच करा लागते म्हणून त्यागलं ना. त्यांच्याकडून अपेक्षा करणं बरोबर आहे का? हा विचार तुम्ही नाही करायला पाहिजे का? पण सांसारिक जीवनात तो विचार नाही येत. सांसारिक जीवनामध्ये कसं अपेक्षा खूप दृढवल्या जाते. त्यांनी मला सोबत केलं पाहिजे, 2 पैसे दिले पाहिजे, 2 पैसे लावले पाहिजे, माझ्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, मला मदत केली पाहिजे, माझं उणपुरं त्यांनी पाहिलं पाहिजे. नको त्या अपेक्षा करते सांसारिक मनुष्य. कितीही द्या, जन्मभरे दिलं तर पुन्हा दिलंच पाहिजे अशी अपेक्षा सांसारिक जीवनात आहे. परमार्थिक जीवनामध्ये नाही. नको देऊ नारायण भाऊ, तुलाच अडचण आहे, नाही घ्या जी आमची मनापासून इच्छा आहे, पण तुझा पोरगा नाराज आहे, तुझी सून नाराज आहे, तुझी बाई नाराज आहे. नाही, तुमच्या घरी एक दिवस आठवते का नाही का तुम्हाला? मला आठवलं होतं, आपण मारेगावून गेलो आणि एकच पाव रवा घेतला तुम्ही लाडूचा. पाहुणे आले येणार होते, लाडूसाठी 1 पाव बरस रवा घेतला. किराणा मी तुम्ही होतो. आता 1 पाव रवा घेतला यांनी आणि 2-3 जण पाहुणे येणार होते उद्या. आणि पुन्हा जेव्हा तुमची यांची सवय, या ना रमकांत, या 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 वाट हो, 1 ताट वाट नारायण भाऊ, गजानन भाऊ, ये वाढ 1 ताट वाढ. अरे पण रवा किती आणला, लाडू किती झाले, त्या बाईला की खायला लागते का नाही? आता ते फक्त मलाच माहित होतं नाही का? आठवलं मी तुम्हाला म्हटले होते त्या दिवशी. मग घ्या ना भाऊ, घ्या. कसा घेते भाऊ? भाऊ काय अपलपोटा होता का? हा भाऊ दुसरा हो. हा, याला माहित आहे. नाही मला जमत नाही म्हटलं. काहून? पोट दुखत आहे म्हटलं. खोटं बोललो मी तुम्हाला कीर्तनात बरेच वेळ सांगितलं, माणसानं आली वेळ तर खोटं बोला, फक्त खोटं करू नये. खोटं करण्यासाठी खोटं नाही बोलायचं, खरं करण्यासाठी खोटं बोललं तर काही हरकत नाही, अपवाद राहते. खोटं बोलायची सवय चांगली नाही, पण करावं. मी खोटं बोललो म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, परमार्थी मनुष्य हा अपेक्षा पूर्ण वजा कर जीवन जगतो. आपल्या जिभेला काटे टोचते तो मनुष्य, मनाला दोर बांधते, कोणताही शब्द कुठे लावत नाही. त्याची पथ्य खूप आहे परमार्थी माणसाची. सांसारिक मनुष्य काय? सर्व मरून मासदारा भरो. सांसारिक जीवन असं आहे, सर्व मरो मासदारा भरो. तर असा फरक सांसारिक जीवनामध्ये अपेक्षा विरहित जीवन आणि सांसारिक जीवनामध्ये अपेक्षा सहित जीवन आणि परमार्थिक जीवन अपेक्षा विरहित जीवन. त्याचं कारण का? तर सांसारिक जीवन जे आहे ते त्यांची जी बुद्धी आहे ती इंद्रिय प्रधान बुद्धी राहते आणि परमार्थिक जीवनामध्ये विवेक प्रधान बुद्धी राहते. बुद्धीचे 2 प्रकार आहे, एक विवेक प्रधान बुद्धी आणि एक इंद्रिय प्रधान बुद्धी. इंद्रिय प्रधान बुद्धी काय करते? इंद्रियाचे लाड पुरवण्यासाठी त्या बुद्धीचे सगळे व्यवहार राहते. इंद्रियाचे लाड, इंद्रियाच्या पूर्तीसाठी पूर्ण जीवन राहते. मग तन मन धन किती राळगो, किती खर्च येवो, किती कष्ट पडो, पुन्हा जीवन बर्बाद हो, पण इंद्रियाच्या लाड पुरवण्यासाठीच फक्त ती बुद्धी काम करते. आणि विवेकवती बुद्धी जी आहे, विवेक प्रधान बुद्धी, ती इंद्रियाचे लाड पुरवत नाही. म्हटलं
इंद्रियाची लाड संपवण्यास म्हणजे कामना भंग किंवा अपेक्षा भंग होईल, अपेक्षा नष्ट होईल अशी जीवन पद्धती राहते. पद्धतीत फरक पडला. सांसारिक जीवन पद्धती आणि परमार्थिक जीवन पद्धतीमध्ये दोनच प्रकार आहे. आता परमार्थिक माणूस काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही. जनामध्येच वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, जया अंतरी ज्ञान जागे या नाव साधू. बस एवढेच आहे. तुमच्यामध्येच राहते, तुमच्यामध्येच बोलते, तुमच्यामध्येच खाते घेते, तुमच्यासारखेच व्यवहार, तुमच्यासारखं सगळे तुमच्या, पण त्याचे जे विचार राहते, बोलणं राहते, ते तुमच्या जगाच्या वेगळं राहते. त्याची विचारधारणा वेगळी राहते, त्याची समज वेगळी राहते. तुमच्या दोघाचा झगडा झाला आणि तो माझ्या कानावर सुरेशने टाकला आणि तुम्ही उद्या भेटले ते तर आबा नारायण भाऊ काल तुमचा झगडा झाला. तर अरे बापरे, आमच्या भाऊले समज बेकारच माणूस हा बघा, तुमच्या अंतरात धक्का बसते. हा सांसारिक माणूस हो. परमार्थिक माणूस तुम्ही भेटले का चालला नाही, ते का नाराज का तब्येत घे नाही का बरोबर, नाही तब्येत घे बरोबर आहे, असं असं काय हरकत नाही, तो विषय नाही काढणार. मग तुम्ही काढाल असं तर हां असं काय, बरं चालते. त्याच्या अंतःकरणाला दिलासा कसा प्राप्त होईल, त्याला बळ कसं प्राप्त होईल, त्याचा अवगुण मला माहीत होऊ नये, मला माहीत नाही झालं हे कसं दाखवता येईल. आईची जात आहे, काळजण वेगळं राहते परमार्थी माणसाचं. सर्व दोष पोटात घालणारे, हृदयाशी भिडणारे विचाराचे जोड राहते परमार्थी माणसात. कारण त्याच्याकडून ती अपेक्षा राहत नाही त्याची, नाही का. माझीच तुम्ही निंदा करता सुरेश बापूजवळ, उद्याच पुन्हा मला भेटता, तर मी असं जातो नाही ना, सुरेश बापू मला सांगितलंच नाही असं बोलले म्हणून, मी तुम्हाला कधीच जाणू देत नाही. तर हे याचं विशाल अंतःकरण राहते. तर सांसारिक जीवन म्हणजे रजोगुणामध्ये असलेला काम आणि मोह, आणि तमोगुणामध्ये असलेला कोणता आहे क्रोध आणि मत्सर, आणि सत्वगुणामध्ये असलेला लोभ आणि मद आहे ना. सत्वगुणामध्ये कोणता गुण राहते, विकार. सत्वगुणामध्ये विकार राहते, कोणता राहते, लोभ आणि मद, अहंकार. सत्वगुणी माणसाला अहंकार राहते, आम्ही असे आहोत असे. काजी बाबाजी ते नारायण भाऊ ते त्या दिवशी तसा बोलला, ते मला नाही पटलं. तसं त्यांनी बोलायला नव्हतं पाहिजे, पटकन बोलून टाकल काशीनाथ भाऊ, नाही का. कारण त्याला वाटते मी ज्ञानी आहो, नारायण भाऊ तसं बोलायला नव्हतं पाहिजे. ते मला कळवून राहिले पुन्हा बाबाजीला, नारायण भाऊ असे बोलले हे ते बरोबर नाही बोलले बाबाजी. अरे नारायण भाऊ कसे बोलले हे तुझ्या अगोदर त्यांनाच माहीत आहे. हे टेलिग्राम खातो आहे, याचं पटकन तार येते, कोण कसा वागते, कोण कसा बोलते, कोण कुठं का करते. हा पचवते, तो पटकन थोडंसंही नाही राहत, नाही का. पुष्कळ फरक आहे सांसारिक जीवन पद्धती आणि परमार्थी जीवन पद्धती. परमार्थी जीवन पद्धती खूप दुनियाभरचे अपराध करणाऱ्याला पोटाशी घेणारी आहे, आणि सांसारिक जीवन पद्धती नाकावर माशी न बसू देणारी आहे, नाही का. मग त्या दिवशी प्रथम सुरुवातच अशी केली मी, परमार्था गांभीर्य आणि माधुर्याचा विषय आहे, नाही. प्रपंच हा चलाकी आणि चातुर्याचा विषय आहे, त्याच्यातच कीर्तन आलं पूर्ण. म्हणण्याचा मत आता एवढाच फरक आहे. सांसारिक जीवन पद्धतीमध्ये रजोगुणांमध्ये असलेले काम आणि मोह, तमोगुणांमध्ये असलेला क्रोध आणि मत्सर, आणि सत्वगुणामध्ये असणारा लोभ आणि मद, याला घेऊन जीवन जगते सांसारिक जीवन. आणि परमार्थिक जीवन पद्धतीमध्ये काय, वैराग्य, विवेक आणि गुरुभक्ती. विवेकामध्ये काय राहते, विचार आणि दया. हा जीवन कसा विचार आणि दया घेऊन जगते. इथं कामना न मोह नाही राहत, पटलं का. मोह असेल त्याला दया नाही खाता येत, आणि कामना असेल त्याला विचारान जीवन नाही जगता येत. कामनाग्रस्त मनुष्य त्याला वाटते मी विचारी अभ्यास, पण तो अविचारीच राहते. अविचारी राहते म्हणून त्याचे शब्द टोचक, कुचपट, टोचक राहते. उपरोधिक शब्द राहते त्याचे, टोचक राहते, भयानक राहते, कुचपट राहते, विध्वंसक राहते त्याचे शब्द. त्याला पटकन वाटते की बाबाजीने सांगितलं पाहिजे. सुरेश समजतं, सुरेशनं असं केलं तर बाबाजी सांगलं पाहिजे, टेलिग्रामचं काम करते. हा परमार्थी मनुष्य तसा नाही. कोणीकडून माहीत असन तर त्याच्यातून झाकझूक करते, सावरते. आईची मांडी उघडी पडली म्हणून तिला तशीच राहू देत नाही परमार्थी मनुष्य. एका पदरान झाकून टाकते. झाकणार, ती मांडी उघडी न ठेवता झाकणारी जात परमार्थिक माणसाची आहे. सांसारिक मार्गाची झाकलेलं पुन्हा उघडं करणं आहे, पटलं. घरातले फाटके चिंध्या
बाहेरच्या खेळ लटकून प्रदर्शन करणारी सांसारिक पद्धती आहे. परमार्थिक पद्धती तशी नाही आहे. त्याच्यावर पांघरून घालून झाकणारी पद्धती आहे. म्हणजे विचार विवेक नावाच्या गुणामध्ये विचार आणि दया राहते. तर जेव्हा जीवन जगताना विचार आणि दया अंतःकरणामध्ये राहते तेव्हा त्याला अपेक्षा आणि मोह घेऊन जगताच येत नाही. विचारी माणसाला दुसऱ्याकडून अपेक्षापूर्ती करताच येत नाही. तुमच्याकडून अपेक्षापूर्ती करायची असेल तर मला विचार दूर ठेवा लागेल, अविचाराने जीवन जगायला. कारण मला माझं पाहायचं आहे ना. माझ्या पूर्तीसाठी तुमच्यासाठी मी विचार काय करू. मला अविचाराने जगता यावं, अविचाराने जगण्याची पद्धत मी सुरू केली तरच मी तुमच्याकडून अपेक्षा पूर्ण करतो. आणि जर मला विचारच्याच पद्धतीने जीवन जगायचं आहे तर मी तुमच्याकडून अपेक्षेची पूर्ती नाही करत. तुमची पूर्ती मी करण्याचा प्रयत्न करेल की नाही करील, पण तुमच्याकडून मी प्रयत्न नाही करणार. पटलं का. आम्ही लहानपणी आता सांगू नये घरातली गोष्ट, पण प्रसंग आला सांगून टाकतो थोडासा. आम्ही 5-6 भाऊ आहोत. तर आमची पद्धत होती वाटी घेऊन भाजी मागायची. इकडून तिकडून मागं सांगितलंच होतं. तर भाजी आली समजा पाटोळीची किंवा कारल्याची कोणती भाजी आली. माझा स्वभाव होता, मी 5-6 भाऊ, आई माझी, मी मशीन काम करत होतो, तर सकाळी काची तरी भाजी 2-3 पोळ्या करून देत होते माझ्यासाठी. आणि मग मागच्या लोकायले पतलं पाणी वरणाचं, नाही तर मेंढरं खावा सावरता येत नाही तसंच बेसन बाकीचे आले. मला चांगलं, कारण मी मशीन काम करू. माझा स्वभाव कसा होता, सगळ्यांना इतकुलं तरी ठेवायचं, मी पूर्ण खात नव्हतो. थोडंसं ते इतकुसर घासातून घास ठेवायचा हा स्वभाव होता. तर एकदा काय झालं, म्हणजे तू असा काम करते, तुला काम करायला लागते आई. पण त्यांनीही केव्हा खायचं, तू मला चांगली चांगली नेहमीच करून देते, त्यांना एकही दिवस करून देत नाही. म्हणजे डवराले बैल कामी येते तर कळबा कुटार, आणि डवरातून वय झालं बिचारे काय होत नाही तर फार उष्टे धांडे. तर ही सांसारिक जीवन पद्धती आहे. परमार्थिक जीवन पद्धती अशी आहे, असा फरक आहे. तर आता प्रश्न पडला तुम्हाला, सांसारिक जीवन पद्धती, परमार्थिक जीवन पद्धती. घर तेच, माणसं तेच, पती पत्नी आई भाऊ बंद. आम्हालाही भाऊ बंद आहे, आम्हालाही पुतणी आहे, तुम्हालाही भाऊ बंद आहे, फक्त मला पत्नी नाही, तुम्हाला आहे, एवढाच फरक आहे नाही का. बाकी तर सगळं खाणं पिणं राहणं सगळं बरोबरच आहे. तर सांसारिक जीवन पद्धतीमध्ये दुसऱ्याचा जीवनाचा दुसऱ्याचा उदरनिर्वाहाचा विचार करून आपला उदरनिर्वाह करणे ही पद्धत राहते. परमार्थिक जीवन पद्धती सांसारिक जीवना पद्धतीमध्ये फक्त आपलाच विचार करून राहते, त्याच्यामध्ये विकार राहते. पटलं का. कामना, मोह, मद, मत्सर, क्रोध, लोभ हे विकार असल्यामुळं हे विकार, या विकाराला दूर करून जीवन जगताच येत नाही बाई. सांसारिक जीवन पद्धतीमध्ये तुम्ही कितीही कबूल नसेल करात, लोभ थोडासा ठेवाच लागते, मोह ठेवाच लागते, क्रोध राहतेच. का म्हणू शकता कोणी नाही जी माझ्या अजिबात लोभ नाही, मी हाव सांसारिक, इतकुसाही लोभ नाही म्हणा. बरं एक जण नाकच नाही म्हणाचं. मी त्या दिवशी स्टेजवर म्हणलं मला नाक घेते होता का नाही म्हणून. कारण नाक नाही म्हणजे मला त्याची जाण आहे. सांसारिक जीवन पद्धतीमध्ये पुष्कळ सांभाळावं लागते, पुष्कळ मला जाण आहे. परंतु त्या विकाराला दूर करणं थोडंसं दुरापा असतो, ते कठीण आहे. अजिब करता येत नाही असं नाही, पण कठीण आहे. बरेचसे सांसारिक जीवन पद्धती जगणारे लोक आहे की निर्लोभी जीवन जगणारे लोक आहे. आपल्याला थोडंसं आपण पाहत नाही, पाहायची सवय नाही. समाजामध्ये कधी भजनात न बसणारे, कधी ग्रंथ न वाचणारे, कधी कीर्तनात न बसणारे, कधी कोणतेही विचार न करणारे लोक सुद्धा निर्लोभी वृत्तीनं, दयाभावानं आपलं कुटुंब जगवत आहे. बरेचसे लोक असे आहे. पटलं, पुष्कळ लोक आहे. नावच घेतले पाहिजे असे काही नाही. आपल्या जीवनातून म्हणजे कोणी 2000 सुद्धा काटकसर करणारे लोक आहे. एक माणूस किती हजार परमार्थासाठी लावणार लोक आहे समाजासाठी, दुसरं असे काही लोक आहे. तर असा त्याचा अर्थ नाही की सत्संगात बसणारे, सद्ग्रंथ वाचणारे, पाठपठण करणारे लोक परमार्थी आहे आणि न करणारे संसारी, असा त्याचा अर्थ नाही. दोनच व्याख्या लक्षात ठेवायच्या. काम, क्रोध, लोभ, मोह, भय हे जे विकार आहे, हे विकार घेऊन जगतो, जीवन निर्वाह करायला ते सांसारिक जीवन पद्धती. आणि सत्य, विचारशील, दया, धीरज हे गुण घेऊन जीवन जगतो, तो परमार्थिक जीवन पद्धती. परमार्थिक जीवन पद्धतीमध्ये विवेक, वैराग्य, गुरुभक्तीचा प्रभाव जगण्यात राहते. आणि सांसारिक जीवन पद्धतीमध्ये रजतम गुणांचा, सत्वगुणाचा प्रभाव होते. रजतम गुणामध्ये कामना, मोह, मद, मत्सर, क्रोध आणि लोभ राहते. आणि या जीवन पद्धतीमध्ये विचार, दया, शील,
आणि दया, विचार, सत्यशील आणि धीरज हे तत्व राहते. म्हटलं आता हा बारीक विषय तुम्हाला माहीतच आहे, अनेकदा हंसदयाच विवरण झालंच. तर तुम्हाला कळली का सांसारिक जीवन पद्धती आणि परमार्थिक जीवन पद्धती? समजली का? सांसारिक जीवन पद्धती म्हणजे रजतम गुण तीन तत्वांचा प्रभाव घेऊन जीवन जगण्याची पद्धती सांसारिक जीवन पद्धती. या त्रिगुणाचा अवेर करून विवेक, वैराग्य, गुरुभक्तीला घेऊन जगणं ही परमार्थिक जीवन पद्धती. पटली का? आता समजा तुम्ही सामुदायिक प्रार्थना करताय, 360 साख्या पाठ करताय, कथा कीर्तन करताय, यांच्यामध्ये समजा लोभ असेल, क्रोध असेल कदाचित, तर ती परमार्थिक जीवन पद्धती झाली का? नाही. ज्या दिवशी तुम्ही समजा दयावान आहे, खूप चांगली आहे, तुम्हाला मदत करताय, सहनशीलता आहे, तर एखाद्या वेळेस समजा तुमचा चेहरा लाल अंगार झाला, खूप क्रोध आला, तर त्या दिवशी पद्धती बदलली. समजा परमार्थी आहे तुम्ही, अभ्यास चांगले आहे, मी सुद्धा, माझ्याजवळ एखाद्या दिवशी क्रोध आला, त्या दिवशी पद्धती सांसारिक जीवन पद्धती हाताळली. परमार्थिक पद्धतीवर काय आला? एखाद्याने मला प्रश्न केला, बाबाजी म्हणजे तुम्ही एक आयुष्यभर तुम्हाला क्रोध येणारच नाही. मी कुठं म्हटलं क्रोध येणार नाही? कारण शरीर जिथपर्यंत आहे, शरीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घ्यायला लागणार आहे आम्हाला. शरीराचा गुणधर्म कोणत्या दिवशी उठल, कोणता प्रभाव तयार करून जाईल काही सांगता येत नाही. कारण शरीर आहे ना, अग्नीच्या सोबत समजा तू ठेवलं विरघळ तर ती विरघळणारच. संपर्क आहे तो. या शरीराचा संबंध जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ज्ञानी माणसाला सुद्धा सजग राहावं लागल. तुका म्हणे सावधान राहावे लागे रात्रंदिन. पटलं? तर सांसारिक जीवन पद्धतीचा अर्थ असा आहे, जीवन जगत असताना रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या त्रिगुणांचे कामना, मोह, क्रोध, मत्सर, लोभ आणि मद या षड्विकाराला घेऊन जगणारी जीवन पद्धती आहे, त्याचं नाव सांसारिक जीवन पद्धती. आणि याच्या विरुद्ध या विकाराला सोडून विचार, दया, शील, सत्य आणि धीरज या तत्वाला घेऊन जीवन जगण्याची पद्धती पारमार्थिक जीवन पद्धती. मग तुम्ही भजना पूजनात राहा, शेतीमध्ये राहा, निंदन करत राहा, डवरण करत राहा, पुण्यतिथीला जा, जयंतीला जा, गुरु करा, उपदेश घ्या, नका करू. कोणतं क्षेत्र आहे, कोणता व्यवसाय, तो महत्त्वाचा नाही आहे. त्या क्षेत्रामध्ये, त्या जगण्यामध्ये रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाचा प्रभाव आहे की विवेक, वैराग्य, गुरुभक्तीचा प्रभाव आहे, हे महत्त्वाचं आहे. ज्या क्षणाला, ज्या दिवसाला विवेक, वैराग्य, गुरुभक्तीचा प्रभाव घेऊन जीवन जगण्याची पद्धती आहे, त्या दिवशी त्या जीवाची पद्धती परमार्थिक जीवन पद्धती झाली. ज्या क्षणाला, ज्या दिवसाला रजतम सत्वगुणांचा प्रभावाने जे जीवन पद्धती आहे ती त्याच कुटुंबाची, त्याच माणसाची सांसारिक जीवन पद्धती झाली. पटलं का? एखादा साधू आहे पण लोभाची आरी गेला एक दिवस, त्या दिवशी परमार्थिक जीवन पद्धती नाही राहिली, ती सांसारिक जीवन पद्धती झाली. मोहात पडला, सांसारिक जीवन पद्धती राहिली. पटलं का? परंतु प्रेमाची सुरुवात ही मोहानेच होत असते. प्रेमाची सुरुवात ही मोहाने होत असते. मोहामध्ये देणं घेणं राहते, प्रेमामध्ये त्याग राहते. पटलं का? पण देण्या घेण्यापासून सुरुवात झाली तर मोह जुळते, आणि मोहामध्ये विवेक साथीला आला का प्रेम तयार होते, मोहामध्ये स्वार्थ आला का स्वार्थ तयार होते. पटलं का? तर प्रेमाची सुरुवात ही मोहाने होत असते. म्हणण्याचा मथितार्थ साधू असो की गृहस्थी असो का शिष्य असो, या 3 गुणाचा प्रभाव घेऊन जगणारे परमार्थिक जीवन पद्धती आणि रजतम सत्वगुणाचा प्रभाव घेऊन जगणारी सांसारिक जीवन पद्धती, 2 पद्धती. आता याच्यामध्ये या दोन्ही पद्धतीमध्ये गुरुभक्तीचा स्वीकार करता येतो का? गुरुभक्ती करता येते का? तर उत्तर आहे होय. गुरुभक्तीचा अर्थच काय आहे? गुरुभक्तीचा अर्थच असा आहे, उजेड आणि अंधाराचं विभाजन करणे. गु म्हणजे गडद अंधार, रु म्हणजे रुजू करून देणं, भ म्हणजे भजने, ती म्हणजे युक्ती. आहे का? गु म्हणजे गडद अंधार, रु म्हणजे रुजू करून, गडद अंधार अज्ञान, नासमज, नासमजीला रुजू करून देणाऱ्या ज्ञानाची समज जी आहे, त्या ज्ञानाची समज आणि नासमज याचं विभाजन करून देण्याची युक्ती, त्याचं नाव गुरुभक्ती. युक्ती म्हणजे प्रयत्न, सायास. म्हटलं गुरुभक्तीचा अर्थच असा आहे की आपल्यामध्ये जे दोष आहे किंवा गुण आहे, आपल्यामधला जो चांगलेपणा आहे, वाईटपणा आहे,
याचं विभाजन करणं. विभाजन का म्हणजे अलग अलग करणं. 4 पोराचे हिस्से करणं, त्याच्या हिश्श्याचे त्याला जमीन देणं, त्याला घर देणं, म्हणजे विभाजन झालं. त्या प्रकारे आपल्यामध्ये गुणदोषे भरली सृष्टी, तेथे न घालावी निजदृष्टी, हे कळवळून या पोटी श्रीकृष्णे गोष्टी सांगेल. गुण आणि दोष आपल्या शरीरामध्ये आहे जीवाजवळ. त्या जीवाजवळ असणाऱ्या गुण आणि दोषाचे विभाजन करणं, म्हणजे दोष अलीकडे करणं आणि गुण अलीकडे. राजहंसे चोंच पुरविता, पाणी दुधाची तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता, दोष निर्दोषता उमगो लागे. म्हणजे दोष आणि निर्दोष हे उमगलं पाहिजे, म्हणजे समजलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. चुकलं माझं हे चुकलं, हे माझं बरोबर आहे, ते मी करणं आवश्यक होतं, ते करायला पाहिजे नव्हतं, ते मी बोलणं आवश्यक होतं, ते बोलायला पाहिजे नव्हतं. असं करताना नाही अक्कल येत, पण मागवून तरी अक्कल आली पाहिजे. पटलं का? मागवणे अक्कल येत नसल तर तो मनुष्य गेला. एक चुकते मनुष्य, बोलणं चुकून जाते, पण नंतर कळलं पाहिजे त्याला. पटलं का? यात हे लक्षण आहे गुरुभक्तीचं. गुरुभक्तीचा अर्थ तोच आहे. कोणता? की दोषाचं, गुणाचं, ज्ञानाचं, अज्ञानाचं, चेतनबुद्धीचं, जडबुद्धीचं विभाजन करणे, म्हणजे अलग अलग करणे आणि ग्राह्य त्याज्य काय याचा विचार करणे. ग्रह न करता सुख होत आहे, दुःख होत आहे, एक होत सुखपान. म्हणजे कशाने दुःख होते, कशाने सुख मिळते, हा साधक बाधक विचार करणे, याचं नाव गुरुभक्ती आहे. गुरुभक्तीचा अर्थ असा नाही, गुरु म्हणजे काही व्यक्ती नाही. गुरुचे 3 रूप तुम्हाला मागच सांगितले म्हणजे मी माझे नाही, ग्रंथ अभ्यास साहेबांनी सांगितले. व्यक्तिवाचक गुरु, भाववाचक गुरु आणि चेतनवाचक गुरु. व्यक्तिवाचक गुरु असा अर्थ, कारण अर्धा तास जास्त घेऊ शकतो का? एक साखी आली आहे बोलता बोलता, समुझे की गती एक है जिन समझा सब ठौर, कही कबीर ए बीच के बल कई और की ओर. समुझे की गती एक ही. समुझे की म्हणजे काय? म्हणजे बाई समुझे की म्हणजे समजदार माणसाची. समुझे की गती एक आहे. गती म्हणजे गती म्हणजे चालचलन, गती वेग, नाही का? त्याचे चालण्याचा वेग, त्याची चालण्याची पद्धत, त्याची जगण्याची पद्धत, याला म्हणते गती. चालचलन, व्यवहार, त्याचा व्यवहार, त्याची समज बुद्धी, त्याचा संबंध, त्याचं खाणं घेणं, त्याचं राहणं, बोलणं, चालणं, याला म्हणते गती. समजदार माणसाची गती एकच राहते. समजदार लोकांच्या बोलण्याची पद्धत वेगळी राहते. समजदार माणसाची गती, बोलण्याची पद्धत कशी राहते? ज्याच्याशी बोलतो तो डळमळला नाही पाहिजे, डगमगला नाही पाहिजे, त्याला धीर आला पाहिजे, त्याच्या हृदयाला बळकटी आली पाहिजे, ही पद्धत त्याची राहते. आणि नासमजदार लोकांची शब्द टाकल्याबरोबर खतम झाला पाहिजे. तो एका शब्दानं घायल. शब्दे मारा गिर पडा, जिन शब्द विवेकया. बोलण्याची पद्धत अशी राहते. बाबा नाराम भाऊ, लई दिवस झाले आला नाही तू, का झालं का? आमच्यावर कोणता गुन्हा धरायला वेळला बाबा? भाय चोपडे बरोबर का झालं का? कोणता गुन्हा? उपरोधिक बोलणं, टोचक बोलणं, कुचक बोलणं, पद्धती आपल्या ते नसलं पाहिजे. पटलं का? तर समुझे की गती एक. समुझेचा अर्थ समजदार कशाला म्हणावं? की दोष गुण, शुभ अशुभ, बरं वाईट, जड चेतन, आहे की नाही, याचं विभाजन करून जगणारा तो समजदार जीव. जसं समजा आता आपल्या घरामध्ये 4 प्रकारचे लोक आहे, तर एक ज्ञानी आहे, एक समजदार आहे, एक सुशिक्षित आहे, एक अज्ञानी आहे. माहीत आहे ना? आता लहानसा पोरगा ज्ञानी आहे, तुम्हाला समज 2 पोरं, एक पोरगी आहे, 3 पोरी आहे, तर एक अज्ञानी आहे, एक सज्ञानी आहे, एक बुजुर्ग आहे ना? असे 3 प्रकारचे. तर बुजुर्ग बाईची समज वेगळी राहणार आहे, सज्ञानीची वेगळी राहणार आहे, अज्ञानाची वेगळी राहणार आहे. तर हे जाणून तुम्ही व्यवहार करता, त्याचं नाव समजदार आहे. हे न जाणता मेरी गिनूचा व्यवहार करता, तो ना समजदार आहे. तुम्हाला तारतम्यच नाही ना, कशाजवळ कोण बोलावं, काय बोलावं. आता ते जडबुद्धीचे लोक आहे, त्याला अजून समजायचं आहे, त्याला आपण माफ केलं पाहिजे, त्याचे काही शब्द काही सोडून दिले पाहिजे, त्याचे काही दोष काही पदरात घेतले पाहिजे. पटलं? तर हे जाणून जडबुद्धी काय, चेतन बुद्धी काय, हा साधक बाधक विचार करून छानबीन करतो आणि त्यानुसार व्यवहार करतो. समजले आणि वर्तले
तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष जाणावे. म्हणजे विशेष समज घेऊन जगणारा मनुष्य आहे, त्याचं नाव समजदार. तर असे जे समजदार जे माणसं आहे, ज्याला कळते जीवन जगताना, समजा आपली आई आहे, आई अडाणी मताची आहे नाही का, बहीण अडाणी मताची आहे, आपली माहीत आहे आपल्याला, तर अडाणमतीचं एकदा बोलणं आहे ते समजा ते पोटात घेतलं पाहिजे, त्यावर पडदा टाकला पाहिजे, सांभाळलं पाहिजे, त्यासाठी मान अपमान लाभ हानी सुख दुःख सहन केलं पाहिजे. अशी समज त्याच्याजवळ जागृत राहते, त्याचं नाव समजदार. समुझे की गती एक आहे. पटलं का? आता उदाहरण घेऊ. अंधभक्ती ना धर्म आहे नाही अंधविश्वास, बिनु विवेक श्रद्धा जगे करे धर्म का नाश. आता तुम्ही इतके लोक समजा समजदार आहे, ज्ञानही झाला तुम्हाला, समजदार आहे, तर अंधभक्ती ना धर्म आहे. तुम्ही समजा मांडला गणपती तुमच्या घरी, आणि गणपती म्हणला 7 दिवस सकाळ संध्या आरती करणं, ते दुर्वा आणणं, ते पूजा करणं, हे तुमच्या घरी चालू आहे. तर तुम्ही समजदार का ना समजदार? काय म्हणावं? का म्हणावं? कसं ना समजदार म्हणावं? धडधडीत ना समजदार असून कसं प्रसन्न आलं? हा ना समज नव्हे का ते? नाही का? मग त्या दिवशी आपण सांगितलं, माणसाला पूजा करण्यासाठी मेलेले जीव पाहिजे. जिवंत जीवाची पूजा करायचा म्हणजे धर्मच नाही. जिवंत जीव नको पाहिजे. मेलेला असेल, नवरा बायको जगत पटत नाही, काट्याचं बोलणं आहे, एक शब्द बोलणार नाही, मरण मिळत म्हणते मरताना, आणि कदाचित मेला खुर्चीवर फोटो म्हणते, त्याचे हार घालते, ते तर लढते फुसफुस करून ते उद्बत्ती मस्त पूजा करते मेल्यावर. जिवंतपणे बोलणं पण, म्हणजे आजची संस्कृतीच अशी आहे, लोकांना मेलेल्या जीवाची पूजा करणं आवडते, जिवंत जीवाची पूजा करणं आवडत नाही. धर्मच नाही तो. त्या प्रकारे समजदार कोणाला समजायला पाहिजे का जीव आहे कायच्यात. है ताको माने नहीं, नहीं ताको करे मान, कहे कबीर पुकारी केव नास्तिक अज्ञान. जहाँ नहीं तहा आप भजाऊ, जहाँ नहीं तहा तन मन लावू, जहाँ नहीं तहा सब कुछ जानी, जहाँ है तहा. ही समज नसेल तर त्याचं नाव नासमजदार. कबीराच्या भाषेत तसं आहे, समजे की गती एक आहे. नासमजदार कोणाला म्हणावं? जहा नाही तहा आप भजाव. जिथं नाही काही तिथं भजन चाललं, पूजा चालली, नमस्कार. त्याला माहिती नाही कोण आला तर, किती नमस्कार केला, किती बाया होत्या, किती आरती केली, किती वेळ थांबल्या, का त्या दुर्गादेवीला समजते? नाही समजत. नाही आरतीला जातो बाबा, नाही का. दुर्गादेवीची मूर्ती त्यासाठी आहे की ही आमच्यासारखीच बाई होती आणि हे देवी म्हणून लोक बसवत आहे. मला कोणी विचारतही नाही. विचार करावं तिनं, आपल्या कोणीच विचारत नाही. हिला गावगावी मांडत आहेत. का असेल बा तिच्यातनं आपल्यात हा फरक पाहिणं, याचा भक्ती आहे तिच्यात मध्ये ना आपल्यामध्ये. का असेल? तिनं असंच कोणतं काम केलं नाही का. ती व्यसनी होतं. व्यसन, छंद, विषय आणि विकार, या 4 गोष्टीचा त्याग करणारे जीव साधू संत देव झाले. ह्या 4 गोष्टी जीवन घेऊन जगणारे तुम्ही देवही नाही ना माणूसही नाही, इन्सान आहे, सैतानच आहे की नाही. व्यसन समजते तुम्हाला? इन्सानाचं काय? इन्सान हा व्यसनी नसावा. व्यसन समजते? चहा पान बीडी तंबाखू हे व्यसन भय नाही का. हे व्यसन नसले पाहिजे अजिबात. कसले पाहिजे? कधी कधी असले पाहिजे का? नाही घे म्हणे जी, हो घे म्हणे, तर काही घे म्हणलं तर घेत नाही तुम्ही परत, हा नाही का. छंद कशाला म्हणा? छंद हा जुवा, मटका, राजकारण, हा छंदस्वय. छंदस्वय बरं तो. भजन पूजन छंदस्वय का नाही आहे? छंदस्वय. नाही तुम्ही त्याला हे करा, छंदाच्या आरी जाऊ नये. छंद कशासाठी असावा? असाधारित छंद जाय तुटून या भावबंद, हा छंदस्वय. भावबंद सुटण्याचा आहे छंद, आणि भावबंदात लटकण्याचा छंद. छंदाचे 2 प्रकार आहे की नाही. एक छंद असा आहे पोहण्याचा, वाहत जाणाऱ्याला जीवन देते, असा एक छंद आहे. एक छंद असा आहे की हा अधिक त्याला मारून टाकते, अधिक त्याचा अधपात करते, असे छंद आहे. तर व्यसन, छंद, विषय आणि विकार या 4 गोष्टी जीवन जगण्यामध्ये असेल तर तो नासमजदारच आहे. तर कबीर साहेब म्हणतात समुझी की गती एक आहे. समज याला म्हणावं की आपण ज्याची पूजा करतो, आपण ज्याच्यासमोर नैवेद्य नेतो, तो खाते का? नाही खात.
नाही खात तर नैवेद्य तिथं काल न्यायचा, कुत्र खाते त्याला मांडायचा, उंदीर खाते त्याला द्यायचा. नाही नाही उंदराला दे म्हणता कशी एवढा नैवेद्य 21 करून द्या का उंदराला दे म्हणता तुम्ही. अरे पण ते खात नाही ना, म्हणजे याचं ते नाही खातो आम्ही खातो, पण मांडाचं तिला. ही समाजाची एक परंपरा आहे. तर कबीर साहेब याला नास समजदार म्हटलंय, समजदार नाही म्हणतात. हा समजदार नाही माणूस. तुम्ही नैवेद्य देताना कशासाठी? खाण्यासाठी. जिवंत प्राण्याला द्या ना, मग त्या प्राण्याला कसं, त्या प्राण्याला देतात मग द्या, दुसऱ्याला द्या, त्या खाण्याच्या कामी लावा. तर ज्याला जळचेतनाचं भान नाही, ज्याला दोष गुणाचं भान नाही, ज्याला साधक बाधक विचार करत नाही, ज्याच्याजवळ ग्राह्य त्याचा गुणधर्म नाही, त्याचं नाव बेसमजदार, नासमजदार. तर कबीर साहेब म्हणतात समुझी की गती एक आहे जिन समजा सब ठोर. आपला विषय कोणता चालू आहे हे उदाहरण का घेतलं मी आता? आपला विषय कोणता चालू आहे? सांसारिक जीवन पद्धती आणि परमार्थिक जीवन पद्धतीला गुरुभक्ती साध्य होते, करता येते का, हा प्रश्न आहे. तर कबीर साहेब म्हणतात समुझी की गती एक आहे. सांसारिक असो की परमार्थिक असो, सत्संगात येणारा असो का निष्ठ गौरव करणारा मनुष्य असो, 24 तास तुम्ही शेतात जा, पण समजी की गती आहे, चालचलन आहे, जिवंत जीवावर दया करणे. निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझे निर्दैवा देईल काय, हे संतांचं वाक्य ऐकणारा माणूस तो होय समजदार. ऐकणे जित्या देवाचा करे हेवान करे मसोबाची सेवा, हे ऐकणारा मनुष्य तो होय समजदार. मसोबाची सेवा नाही करायची, जिवंत जीवाची सेवा करायची. जिथं जिवंत प्राणी जितुके देही, पुढं काय, काया वाचा पीडा न होई. जिवंत देहामध्ये जे जिवंत जीव आहे त्यांना काया वाचा मनात पीडा होणार नाही, यासाठी जे जे काही करतो त्याचं नाव आहे समजदार. जिथं जिवंतपणा नाही तिथं 101 रुपया दक्षिणा, 200 रुपयाचं सामान, एक कपडा, एक नारळ तिथं आपण देतो, ते ना समजदार. तिथं काय द्यायचं, कोणतं काम आहे? 2-3 पोरे एक खारक देऊन द्या खायला, समजदार. पूजेले 9 खारका होतात का, समजदार. हे सगळे नासमजदारीची कामं आहे. ऐकायला कसंच तरी वाटते, पण विचार करा तुम्ही, ऐकणे तर तुम्हीच विचार करा. कबीर साहेब म्हणतात समुझी की गती एक आहे. समजदार माणसं जे हे जळचेतनाचा जे भेद जाणणारे लोक आहे, सजीव निर्जीवाचा भेद जाणार जे लोक आहे, आत्मा अनात्म्याचा, नित्यानित्याचा, अक्षराक्षराचा, चराचराचा विचार करणारे जे लोक आहे ते होय समजदार. याचा न विचार न करता भक्ती करणारे लोक आहेत ते आहे नासमजदार. गुरुभक्ती इथं आहे. तर गुरुभक्ती समुझी की गती एक आहे. समजदार जीवांची गती म्हणजे चालचलन, व्यवहार, बोलणं, चालणं, खाणं, घेणं, बसणं, उठणं, खर्च करणं, उत्पन्न करणं, ही गती एकच आहे समजदार माणसाची. समजदार माणसामध्ये अरे नाही पाप नाही झालं पाहिजे, 2 पैसे कमी झाले चालेल, 2 पैसे कमी झाले, पाप नको करू, लोकांना फसवू नको, देऊन दे, नाही का. ना समजदार माणसं वांगे तोडायले ते का बाई, हो चाल ना, सकाळी 7 वाजता 10 वाजता वांगे तोडते आणि बसते हे बाहेर, थांबा वांगे आठवून दे, घरात नेते, किडीली का अल्ल खाते, चांगले अल्ल खाते, किडीले तेल देऊन देते, नवीन आपण ठेवते. हे ना समजदार का समजदार? किडीले काही जाऊ दे, चांगले काही जाऊ दे, त्याचा वाटा तेल दे ना, 4था भाग देतो म्हणे. तर नाही 10 रुपये पाव दूध आहे म्हणते तर दूधच दे ना, 10 नाही 12 गेला, पण दुधात पाणी काय टाकते, 8 रुपये लावते दुधात पाणी टाकून विकते, हा ना समजदार. 12 रुपये घेते पण नुसतंच दूध देते, हा समजदार. सीधंच आहे. इथं काही झाकून लपून आहे का नाही का. देवळात संत महात्म्याच्या जवळ जाऊन बसा, त्याच्याशी 2 गोष्टी सांगा, नमस्कार करा, समजदार. देवळात कोणी नुसती मूर्ती आहे शेंदूर, ते आहे शेंदूर होतात, ते तसपुरा शेंदूर लावला तर कसा तरी डोरा दिसत होई बुजवून टाकला. आणि आले नमस्कार कोण, त्याला का माहीत कोण होऊन कशी आली का आली कोणाची हो, कोण हो, का हो का काही पताच नाही. हा ना समजदार. समुझी की गती एक आहे. जे समजदार माणसं आहे समाजामध्ये, इथं कोणताही संप्रदाय, मतपंथ, जात धर्म आणू नका. प्रत्येक मतपंथ संप्रदायात जात धर्मामध्ये काही समजदार आणि काही बेसमजदार लोक आहे. इथं गुरुदेव शिव मंडळाचा, कबीर पंथाचा, दत्तपंथांचा उल्लेख करायचं काही काम नाही. प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक जाती पंथ धर्मामध्ये, प्रत्येक समाजामध्ये सज्जन माणसं आहे. सज्जन माणसाची चालचलन, व्यवहार, बोलण्याची पद्धत, संबंध राखण्याची पद्धत, व्यवहार करण्याची पद्धत समजीचीच आहे.
जीवन जगण्याची पद्धत ही समजीची ठेवून जीवन जगणं हे समजदाराचं काम आहे. पटलं? तर जळ चेतनचा भेद लक्षात घेऊन नित्यानित्य इतके मोठे ग्रंथ वाचतो आपण, तिथं काय आत्म अनात्म, नित्यानित्य, क्षर अक्षर, चर अचर, जळ चेतन, सार असार इतकं वाचतो की नाही? याची समज बुद्धी घेऊन जगणारे जे जीव आहेत त्या सगळ्याची गती एक आहे म्हणते. त्यांचं बोलणं प्रेमळ, त्यांच्या पोटात दया करुणा, हिंसक कर्म नाही, आहे की नाही? त्यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, राहण्याची पद्धत एक आहे. समोजेकी गती एक आहे. भिन्न समजा जिन समजा सबठावर. जो मनुष्य ज्या माणसाने सबठावर म्हणजे सगळे ठिकाणं, सगळे ठिकाण. मग मी बोलता बोलता मागं बोललो होतो, आपण जिथं बसतो तिथची व्यवस्था पाहिली पाहिजे. आपल्या समाजामध्ये कुटुंब व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, आश्रम व्यवस्था आहे, या व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेचे नियम मर्यादा अलग अलग आहे. एका कुटुंबात आपण गेलो, समजा दोघं नवरा बायको आहे, 2 पोरी आहे, 1 पोरगा आहे, बसले तिथं गेलो आपण, तिथच्या त्या व्यवस्थेचं अगोदर भान राखलं पाहिजे माणसानं. त्या व्यवस्थेचा अभ्यास केला, समजून घेतलं पाहिजे की ही व्यवस्था का कोणती आहे. नाही काहीतरी इथं चिंताग्रस्त वातावरण, अडचणीत लोक आहे, बोलायचं थोडंसं ओळखून घ्यायचं काय आहे. तर ते पाहून तिथं विषय कायचा बोलायचं. त्यांना कोणती गडबड आहे, काही पैशाची विवंचन आहे, कोणी घरी बिमार आहे, अशा असं कुठं काय बोलायचं समजलं पाहिजे. त्या कुटुंबाची व्यवस्था न पाहता आपण त्या कुटुंबाशी संबंधित व्यवहार साधणं हे नासमजदाराचं लक्षण आहे. समाजाची व्यवस्था पहा. समाजामध्ये एक दंगा झाला, त्या तिथं नसता पुतळा बसवला, रात्री पोलिसाची पहार आहे, इकडून तिकडून सगळे वाहनं बंद आहे, तिथं कशा पद्धतीने जाव, काय बोलाव, हे समज व्यवस्था पाहिली पाहिजे. ती तिथं आपलं उचलली जीव लावली टाळलं, काही टाकलं तर अनर्थ तयार होईल. ही कोणत्याही प्रकारची व्यवस्थेचं जाण भान न ठेवता आपण जीवन जगतो, त्याचं नाव ते जिन समजा सब ठेव. ते समजी की गती नाही. ते समजदार माणसाची गती अशी आहे की ते तो ठिकाणा, ती स्थिती, समाजाची व्यवस्था, धर्माची व्यवस्था, आश्रमाची. आता कोण्या आश्रमात जातो आपण, का त्या आश्रमात पडलं जी खात्यानं झोपते. हां, अरे पण बरोबर समजून घे तिथं काय आहे. तर तुम्ही तरी का खाताना ढोरच पाणी पाचता. हां, खाताना वावरात जाते, हा धुराचे ते तोडते, ते धुराचे ते मेंढरू विकते, ते बकरं विकते, तुम्ही तर का करता. तिची व्यवस्था समजून घ्या. त्या व्यवस्थेनुरूप तुम्ही तिथं टाइमपास करा. तुम्ही काही तिथं कायमचे राहायला नाही गेले. काय घ्यायचं ते घ्या, सोडाचं सोडा. ते त्यांची व्यवस्था नियम मर्यादा अलग. गुरु मर्यादा को पालिये, नियम बरतीये संत, हंस गतीर ठराव करी, मनमानंदी अंत. आपल्या हंस म्हणजे सद्गुणांच्या स्थितीमध्ये तिथं ठराव करा, 2 दिवस थांबा, मनमानंदीचा अंत करा आणि त्याच्या मर्यादेचं पालन करून 2 दिवस ते राहा. त्या प्रकारे या नरदेहामध्ये आपण आलो, या समाजामध्ये, कुटुंबामध्ये, त्या समाजाची कुटुंबाची व्यवस्था पहा. 2 दिवसाचा पाहुणा आपण, त्याच्या मर्यादा नियमाचं पालन करा. छान व्यवस्थित. दादा भाई बाप केले को चरण होय बंदा, अक्की पुरिया जो जन राखे सोसगन जन सदा आनंदा. सदा आनंदित राहा. तिथं काय हेवा दावा गती रोज न असत शांता. ती समजदारची गती नाही आहे. समजदारची गती अशी आपण शांत राहिलो पाहिजे, दुसऱ्यालाही शांत राहील असं वातावरण दिलं पाहिजे. अशा प्रकारे उत्तम चाल व्यवहार साधतो, त्याचं नाव समजदार. समुझे की गती एक है, जिन समजा सब ठौर. सांसारिक जीवन पद्धती राहो की परमार्थिक जीवन पद्धती राहो, त्या जीवन पद्धतीचा विचार करून आपण आपल्या समजदार बुद्धीनं जो वेळ घालवतो, क्षण वेचतो, त्याची ती गती सारखी राहते. ते सज्जन लोक या समाजामध्ये बरेच संत सज्जन आहे, एकाच पंथामध्ये नाही. कबीर पंथाचे सगळे जीव मुक्त होते असा त्याचा अर्थ नाही आहे, आणि गुरुदेव शिव मंडळाचे सगळे लोक अधोगती असा त्याचा अर्थ नाही आहे. सगळ्या पंथ जाती धर्म पंथ संप्रदायामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये काही चांगले काही वांगले लोक आहे, काही गुणग्रही काही दोषग्रही आहे. हंस बकू देखा एक रंग, चरे हरिये रे हंस क्षीर ते जानिये. हां, हे साधक बाधक विचार करून जीवन जगते, त्याचं नाव समजदार आहे. या समजदार माणसांची गती म्हणजे चाल चलन व्यवहार जगण्याची पद्धती एकच आहेत. म्हटलं का पुढं काय, कही कबीर ये बीच के. कही कवी ये बीच के म्हणजे मधातले, इकडे नाही ते इस्पार नाही ते इस्पार. अतकचरे लोक धड समज नाही, धड ना समज नाही, धड शहाणे नाही, धड मूर्ख नाही. कही कबीर ये बीच के,
बलकई और की और, बलकई म्हणजे भाई ममताबाई, हा बलकई बडबड बडबड, हा फालतूची बडबड करणे, बलक विनाकांचा बडबडणं, बलकी और की और, नाही का, इकडे तिकडे कुठेही पाहायचं, शेंडा नाही बूड नाही, बडबडतच राहायचं, म्हणजे अतकचरेपणा, पूर्वानुभव नाही. हां, पूर्वारंभालाच सुरुवात अशी झाली पाहिजे का बडबडीची नसली नाही का. अशा प्रकारे समजदारांची गती ज्या जीवनामध्ये असेल तो सगळ्यात गुरुभक्तीचा अधिकारी आहे, पात्र आहे. त्यांना गुरुभक्ती साधता येते, गुरुभक्ती करता येते. म्हटलं पण समजदार नसेल, ही समज नसेल आत्ता आपण सांगितली तशी, जड चेतनाची साधक बाधक विचारची समज जर नसेल तर त्याला गुरुभक्ती साधता येत नाही. गुरुभक्तीचा अर्थ असा नाही की उदबत्ती कापूर गुलाल भक्ती लावावा, नवस करावा, नैवेद्य द्यावा, व्रतवैकल्य करावा. हे गुरुभक्तीचा अर्थच आहे की भक्ती वही ज्या कुसंगत जाई, नाही का. कुसंगाचा त्याग करण्याची जिथं वृत्ती आहे त्याचं नाव भक्ती. कुसंगाचा त्याग करण्यासाठीच भक्ती आहे. म्हणजे विभाजन करण्याची युक्ती, दोष गुणांच्या साधक बाधकांच्या विचारांची विभाजन करण्याची उक्ती, याचं नाव गुरुभक्ती. पटलं तर ही गुरुभक्ती सांसारिक जीवन जगणाऱ्याच्या पद्धतीमध्ये आणि परमार्थिक जीवन जगणाऱ्या पद्धतीमध्ये गुरुभक्ती साधता येते. परंतु त्यामध्ये गुरुभक्ती आली पाहिजे, साधक बाधक विचार आला पाहिजे. नुसतीच सांसारिक जीवन पद्धती असेल, परमार्थाचं लेशन असेल, त्याला गुरुभक्ती कशी साधता येईल? शक्यच नाही, आहे की नाही. तर संसार सदा राहणार आहे, आपण संपणारे आहोत. संसार नष्ट होणारा नाही आहे, शरीर नष्ट होणार आहे. शरीर 4 दिवसाचं आहे, संसार अनादिकाळापासूनचा आहे. त्या संसारातून निघण्यासाठी गुरुभक्ती आहे, संसारात रमण्यासाठी गुरुभक्ती नाही आहे. पटलं का. संसार तसाच राहणार आहे, पाण्याची धार, समुद्राची धार तशीच राहणार आहे, ती कोणालाही बंद करता येत नाही. त्या धारेतून निघण्यासाठी गुरुभक्ती आहे, त्या धारेतून निघण्यासाठी ज्ञान आहे. सांसारिक सुखदुःखांच्या चक्रातून जन्ममरणाच्या पाशातून मुक्त होण्यासाठी ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा अंगीकार करून त्या ज्ञानाच्या माध्यमाने उचित जीवन निर्वाहाची हा पद्धती हाताळताना साधक बाधक विचाराला माध्यम ठरवून आपण संतांनी दिलेल्या ज्ञानानुसार कल्याणाच्या मार्गाने प्रत्यक्ष गाठणे, याचं नाव गुरुभक्ती आहे. पटलं. सांसारिक जीवन पद्धती आणि परमार्थिक जीवन पद्धतीमध्ये गुरुभक्ती साधता येते का? परंतु सांसारिक जीवन पद्धतीची व्याख्या दिली, परमार्थिक जीवन पद्धती व्याख्या दिली, त्या पद्धतीमध्ये आताची सांगितली समुझे की गती की सांसारिक जीवन पद्धती आहे, परंतु संतांची समज घेऊन जीवन जगा, अधिकारी आहे. संतांची समज घेऊन जीवन पद्धती जगत नसाल, अधिकारी नाही. संतांची समज खेतीबाडी सोडून द्या अशी नाही आहे. खेती चाकरी करो सदा मन लाय, असली पूजा तो सत्कर्म आहे जो सबको सुखदाय. कुकर्माचा त्याग करा, सत्कर्म अंगीकारा, नाही का. सद्भाव अंतकरणामध्ये ठेवा, कुठेही जा, मंदिरात जा, सद्भाव ठेवा. उपास करा, सद्भाव ठेवा. सद्भावमध्ये मोह नाही राहत, स्वार्थ नाही राहत, परमार्थ राहते. सद्भावामध्ये त्याग राहते. सद्भावामध्ये दुसऱ्याला समाधान देण्याची किमय राहते. सद्भावामध्ये शोषण नाही राहत, सद्भावामध्ये रक्षण राहते. सद्भावामध्ये दयाभाव, करुणाभाव हे दैवी संपदा आणि आसुरी संपदा गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आहे. 16 अध्याय वाचा, दैवी संपत्तीचा स्वीकार करा, आसुरी संपत्तीचा त्याग करा आणि मस्त जीवन जगा, छान, नाही का. जडबुद्धीचा त्याग करा, चेतन बुद्धीचा स्वीकार करा. नाही, जडबुद्धी करीडारी, काय ते गाणं कोणतं आहे? श्री गुरुदेव की महिमा न्यारी, जडबुद्धी. कोण म्हणते कबीरानं शिकवलं, महाराजांनी शिकवलं, पण नाही, चेतन करतच नाही, जे जडच राहते. तो म्हणते चेतन करणारी, तू थांब तुकडोजी महाराज, आमचं अजून चालू दे, आमचं हे दुर्गादेवी गणपती भटमंत्री चालू दे. बोंबलू सांगते बिचारे संत. सगळ्या संतांच्या पंथांचे संप्रदाय सगळे संत आहे, फार चांगले होते, चांगले आहे, फार लिखाण चांगलं आहे. आपण थोडंसं आपली बुद्धी खर्च करत नाही, त्यांच्या साहित्याला जीवनाला कलंक लावतो आपण.
त्यांनी नाही म्हटलं जड पूजेचा धिक्कार केला त्यांनी. चेतन पूजा महाराजांनी शिकवलं. जिवंत माणसाला देव म्हटलं त्यांनी. कुठं मठ मंदिर बांधा म्हणून सांगितले. कायले प्रार्थना मंदिर बांधते, कायले देवळं बसवता, कायले मूर्ती बसवायला नाही सांगितलं का नाही. मंदिर मंदिर क्या घुमते पहले. किती मस्त शिकवलं. आपल्या मंदिरात काय नाही पुण्यतिथी सप्ताह आहे, काय सप्त्यात खाणं पिणं मौज करणं काहीच नाही तिथं. उलट्या खोट्या गोष्टी सांगते. अशा प्रकारे संतांच्या वचनाचा करुणी, संतांच्या वचनाचा अनादर. जो पूजा करी मज पामर, ती पूजा नव्हे केवळ लता प्रहर मज समर्पिला. असे बरेचसे विचार तुम्ही ऐकले, सांगितले, पाठ करता, अभ्यास करता. चांगले लोक आहे तुम्ही. फक्त एकानंच वाया गेलं. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेलं पाहिजे. तिथे एकाच गोष्टी वाया. चांगली गी आहे तुम्ही नाही का, पण आवरत नाही मन. लोबाल्यावर घालता येत नाही. थोडंसं मन मोठं करता येत नाही. नाही इकडे तिकडे सांगू नका, निंदा बुराव छलकपट करू नका. चुकलेल्यांना पोटाशी घ्या, दया दाखवा नाही का. निर्दयी माणसाचं काम आहे पाठीकडून जाणं, पण त्यालाही आपल्या तो पाठीकडून जाते तर त्याच्या पोटाकडे आपण फिरायचं. असं काय आपण परत थोडेसे असे जावं. तो तिकडून जाते, आपण इकडून जायचं. मस्त चांगुलपणा या ज्ञानामध्ये आहे. चांगुलपणा आहे, लवचिकता आहे, माधुरी, मस्त गुण आहे. पण आपण एकही गुण घेत नाही. आणि परमार्थ झाला पाहिजे म्हणतो. कसं सुख मिळेल बाई. दुनियाभरच्या समस्या जीवनात राहते, अडचणी राहते. हे तुमच्या वागण्यामुळे समजीमुळं आहे. तुमचं जीवन चांगलं आहे, चांगले प्रारब्ध तुमचं चांगलं आहे, पुरुषार्थ चांगला आहे, पण तुम्ही लक्षच देत नाही. कोणत्या समस्या घटनेत निर्माणच करत राहता. काय करणार आहे साहित्य, काय करणार आहे कथन नाही. ठीक आहे, झाला प्रश्न. बोला, पुन्हा काही असेल बोलायचं तर. भेटी न गाठी आहे का नाही. बोलणं फडफड होऊन जाते. बोला काही वेळेला भडबड भडबड मस्त बोलणं होते. करताना थोडंसं नाही. हां विचार की येत नाही.